GS3 पेपर याच्यासाठी मी इंग्रजी माध्यमातून काही टर्म्स करा असं नाही म्हणणार. परंतु खास करून जो GS2 आहे इंडियन पॉलिटीचा, तर हा त्यातही त्यात पेपर 1 आपण असं म्हणूया. जर सिलेबसचा विचार करता आणि काही बुक्स रेफर करतो आपण त्याचा विचार करता, युनिक जे आहे अकॅडमीचे ते 2 पुस्तकं खूप छान आहेत, असं माझं मत आहे. त्यातलं पेपर 2 दुसऱ्या पार्टसाठी पण वापर करू शकता. पण पेपर 1 आहे, तो मात्र डेफिनेटली आपण एम लक्ष्मीकांत मधून करायला हरकत नाहीये. आणि एम लक्ष्मीकांत हे हिंदीमधून मराठीमधून पण आहे, इंग्लिशमधून पण आहे. पण मला असं वाटतं की काही टर्म्स इंग्लिशमधून केल्या तर जास्त बेटर आहे किंवा त्याचा फायदा तुम्हाला जास्त चांगला होईल. ठीक आहे? ओके. आता आपण काय काय बघणार आहे याच्यामध्ये. तुमच्या पुढे जर एम लक्ष्मीकांत बुक असेल तर ते ओपन करून ठेवलं तर जास्त बेटर होईल. समजण्यासाठी पण अडचण येणार नाही. काही पॉइंट्स तुमच्यासाठी काढून ठेवलेले आहेत की काय नक्की मला ह्या ओरिएंटेशन लेक्चर मधून तुम्हाला द्यायचे. त्याचा एक आपण जीपीएस आढावा घेऊया. जीपीएस म्हणजे की एक वरून बघितलं तर हा सब्जेक्ट कसा दिसेल. कारण बऱ्यापैकी मला लक्षात येतं की मुलं कशा पद्धतीने अभ्यास करतात की एक पॉइंट घेतात आणि त्याच्या डिटेलमध्ये इतकं डिटेल जातात की त्यांना कोणत्या पॉइंट मधून आपण डिटेलमध्ये आलेलो आहोत किंवा किती खोलवर आलेलो आहोत याची जाणीव राहत नाही. त्यामुळे कोणता टॉपिक आपण वाचतो हे आपल्याला माहिती पाहिजे की आपण कोणत्या सिलेबसच्या पॉइंट मधून वाचतोय. ठीक आहे? त्यामुळे पहिलं सजेशन हे राहील की तुम्ही जो पेपर 2 आहे GS चा याचा सिलेबस अक्षरशः लिहून काढावा. ठीक आहे? पहिली स्टेज असेल की आपण तो आपल्या हाताखालून घालावा. म्हणजे कोणकोणते टॉपिक्स या पेपरमध्ये आहेत याची तुम्हाला ओळख होईल. ही पहिली स्टेज. दुसरी स्टेज अशी आहे की त्या सिलेबसच्या प्रत्येक पॉइंट वरती थोडा विचार करावा. आय नो की तुम्हाला त्याच्याविषयी जास्त डिटेल माहित नसेल, परंतु पॉलिटी हा विषय असा आहे की डे टू डे लाईफमध्ये आपण त्याच्याविषयी ऐकत असतो, पाहत असतो. प्रेसिडेंट काय असतं, राज्यपाल काय असतात, मुख्यमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ कसं असतं, प्रधानमंत्री त्यांचं मंत्रिमंडळ कसं असतं, संसद कशी काम करते, त्याच वेळेस ज्युडिशियरी कसे काम करते, न्यायपालिका वगैरे. या जनरली आपल्याला गोष्टी माहिती असतात. त्यामुळे हा खूपच अननोन भाग आहे किंवा टॉपिक वेगळा असेल असं बिलकुल नाहीये. यातला कोणताही एखादा जरी टॉपिक घेतला सिलेबसचा, तरी देखील त्याविषयी तुम्हाला काही ना काहीतरी माहिती असतं. ठीक आहे? आतापर्यंत तुम्हाला काय माहिती आहे हे जास्त महत्वाचं नाहीये. इथून पुढे तुम्ही काय माहिती करून घेणार आहात ना, दॅट्स ओन्ली मॅटर्स. काय काय लक्षात घ्यायचंय आपल्याला? सिलेबसचा प्रत्येक पॉइंट काय काय आहे आणि त्याच्याविषयी तुम्हाला सध्या काय माहित आहे, हे पहिलं तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. कोणत्या लेवल पर्यंत तुम्ही आहात हे तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक आहे? दुसरा पॉइंट असा राहील की हा सिलेबस आपल्याला काय सांगतो की काय करावं, व्हॉट टू डू हे सांगण्यासाठी आहे आपल्याकडे सिलेबस. परंतु ह्या सिलेबस नंतर आपण डायरेक्ट पुस्तकं घेतो. ठीक आहे? आणि पुस्तकानुसार वाचायला सुरुवात करतो. ही चूक बिलकुल करायची नाही. ठीक आहे? सिलेबस कळल्यानंतर डायरेक्ट पुस्तक घेणं आणि पुस्तकामधून वाचणं ही चूक करायची नाही. याच्यामध्ये एक स्टेप आहे. ती आहे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर्स. ज्या एक्झामची आपण तयारी करणार आहोत, त्या एक्झामचे क्वेश्चन्स पेपर आपल्याकडे हवेत. मग ती एक्झाम स्टेट सर्व्हिसची असो, प्रिलिम्स असो किंवा UPSCची असो. त्याच्यामध्ये पण ते प्रिलिम्सची आहे का मुख्य परीक्षेची आहे वगैरे. लक्षात? प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर्स काय सांगतात आपल्याला? कसं वाचावं? पहिले मी सिलेबसचं महत्व काय सांगितलं की काय वाचावं. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स काय सांगतील ते कसं वाचावं. एकदा का कसं वाचावं हे लक्षात आलं की त्यानंतर तुमच्या डोक्यामध्ये मॅग्नेटिक इफेक्ट तयार होईल. मॅग्नेटिक इफेक्ट म्हणजे काय? ज्या पद्धतीनं मॅग्नेट कसं आकर्षित करतं आयर्नला, त्या पद्धतीनं तुमच्या डोक्यामध्ये सेट होऊन जातं की आपल्याला नक्की काय वाचायचंय आणि ते कसं वाचायचंय. ज्यावेळेस कसं वाचायचं हे डोक्यात असतं, त्यावेळेस वाचताना तुम्हाला उत्तरं किंवा जे तुम्ही शोधायचा प्रयत्न करत असता, ते आपोआप तुमच्या डोक्यामध्ये येतं. ठीक आहे? सो ही 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. याच्यासाठी 1 महिना गेला तरी चालेल. पण ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे, की सिलेबस माहिती असणं आणि त्याच्या अनुरूप प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर्स कसे आहेत. कारण आपण काय करतो, ज्या भरपूर लोकांनी आमच्या सहपाठींनी किंवा आम्हीही कमी जास्त प्रमाणात ह्या चुका केलेल्या आहेत, की सिलेबस माहीत असतो. काहीतरी लोकं सिलेबस ही काय असतो, हे जाणण्याची पण काही आशा बाळगत नाहीत. डायरेक्ट पुस्तक घेतात. टॉपरची लिस्ट आपल्या सर्वांकडे असते, की कोणकोणती पुस्तकं वाचावी. बट हा खरा ट्रॅप आहे, की पुस्तक वाचायला घेतल्यानंतर आपल्या मनामध्ये काय वाचावं, कसं वाचावं हेच जर नसेल, तर आपण ज्या पद्धतीनं ग्रॅज्युएशनला अभ्यास केलाय, युनिव्हर्सिटीच्या परीक्षा दिल्या, अगदी त्याच पद्धतीने अभ्यास करायला सुरुवात करतो. इथं आपली एनर्जी पण लॉस होते आणि टाइम सुद्धा जातो.
आणि एकदमच स्ट्रॅटर्जी चुकीची होते. पहिल्यांदा ज्या इंटेन्शन आपण वाचायला जातो, पुन्हा माघारी पुन्हा सगळी स्ट्रॅटर्जी चेंज करायला खूप त्रास होतो, डिफिकल्टी जाते. आलं लक्षात? तर करायचं काय आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा सिलेबस काय आहे, त्याच्यानुसार प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर्स काय आहेत, आणि त्याच्यानंतर आपल्याला बुक घ्यायचंय. मग बुक्स मध्ये जे काही टॉपिक्स आहेत ते टॉपिक आल्यानंतर प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर हे सांगतात की या टॉपिकवर अशा अशा पद्धतीने क्वेश्चन विचारले गेलेले आहेत. मी इथे क्लिअर करेल की प्रत्येक एक्झाम नुसार क्वेश्चन विचारण्याचं स्वरूप वेगवेगळं असतं. आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स म्हणजे फक्त आयोगाचे पेपर्स, आणि तेही हार्ड कॉपी मध्ये असेल तर खूपच भारी. हार्ड कॉपी मध्ये का? कारण तुम्हाला तिथं अनालिसिस पण करता येतं की कोणत्या प्रश्नाचं उत्तर काय आहे, लक्षात, किंवा कशा पद्धतीने येऊ शकतं. पर्टिक्युलर क्वेश्चन जर विचारला असेल तर त्याच्यामध्ये काही क्लू आहेत का, त्याच्यामध्ये काही ट्रॅप आहे का, कशा पद्धतीने आन्सर काढू शकतो आपण. हा पार्ट मी लेक्चरमध्ये थोडा पुढे गेल्यानंतर घेणारच आहे. पण जनरली सांगण्याचा उद्देश हा की सिलेबस स्टेप 1, स्टेप 2 प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स. ठीक आहे, ओके. आता याच्यानंतर आपण बुक घेणार आहे. बुक घेतल्यानंतर मग तुम्हाला लक्षात येईल की बुक लिस्ट, म्हणजे बुक लिस्ट नुसार तुम्ही बुक घ्या. बुक लिस्ट आपली अवेलेबल आहे, नसेल तर आपल्या ग्रुपवरती टाका. ग्रुप लिस्ट आपले टॉपर्स वगैरे मिळून जाते. जनरली सर्वजण सर्व तेच वाचतात. मग डिफरन्स कुठं पडतो टॉपर्स मध्ये आणि आपल्यामध्ये? तर ह्या पहिल्या 2 स्टेप मध्ये, सिलेबस आणि प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर्स. याच्यावर मी का जास्त फोकस करतोय? कारण ते तेवढे महत्वाचे आहेत, हे लक्षात घ्या. खूप महत्वाचे आहेत ते गोष्ट. आणि आजकाल तुम्ही बघत असाल पुस्तकं काही येतात त्याच्यामध्ये काय आलेलं असतं की प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपरची आलेले आहेत ती इन्फो त्यांच्या पुस्तकामध्ये इन्क्लूड करतात. आणि नवीन विद्यार्थ्याला असं वाटतं की ह्या पुस्तकामध्ये आतापर्यंत आलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं ऍट अ टाइम आहेत. लक्षात घ्या, ठीक आहे ना. मार्केट आपल्याला थोडंसं मिसगाईड करू शकतं. त्यामुळे पहिल्यांदाच आपण सिलेबस आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर डोक्यात ठेवून जर पुस्तकं वाचायला लागली तर आपल्याला अडचण येत नाही. ठीक आहे. आता ह्या जीएस पेपर 2 मध्ये काय काय आहे ते फक्त जस्ट ओव्हरव्ह्यू घेऊया आपण. पेपर 1 मध्ये तर मी सांगितलं की जवळपास तुम्ही लक्ष्मीकांत वापरलं तरी चालेल. जीएस पेपर 2 मधला पार्ट 1 सांगतो मी, ना. त्याच्यामध्ये पण पार्ट 3 होतील कदाचित. पण युनिकचं जे पुस्तक आहे त्याचे 2 पार्ट आहेत. त्यातला जो पहिला पार्ट आहे तो लक्ष्मीकांतचीच कॉपी आहे, आणि जो दुसरा पार्ट आहे तो मात्र पंचायत राज असेल किंवा ऍक्ट्स असतील किंवा बाकीच्या गोष्टी आहेत, इलेक्शन्स वगैरे, त्याच्यासाठी आहे. सो पार्ट 1 जो आहे तो युनिकचा पेपर 1 वाचण्याच्या ऐवजी लक्ष्मीकांत वाचा, नंबर 1. आणि जो कोण बोलतंय का काय? ओके. तर पेपर जो 2 आहे जीएसचा, त्याचा जो पार्ट 2 आहे त्याच्यासाठी तुम्ही युनिकचं पुस्तक जे आहे पेपर 2 म्हणून, भाग 2 म्हणूया त्याला, भाग 1 आणि भाग 2. तर भाग 2 युनिकचं वापरा, पण भाग 1 च्या ऐवजी लक्ष्मीकांत पुस्तक वापरा. ठीक आहे, ओके. काय काय येतंय बघा पेपर 1 मध्ये. सगळ्यात पहिलं जी आपण जनरली पॉलिटी म्हणतो ते सगळं ह्याच्यामध्ये येतं. म्हणजे कॉन्स्टिट्यूशन जे आपण पाहतो ते बनलं कसं, म्हणजे आपण म्हणतो ना प्री मेकिंग कॉन्स्टिट्यूशन, त्याच्यासाठी काय काय गोष्टी होत्या. मग तुम्ही 1973च्या रेग्युलेटिंग ऍक्ट पासून पुढे येता, पिट्स इंडिया ऍक्ट, त्यानंतर पुढं पुढं आपला क्राऊनचा ऍक्ट 1858चा, त्यानंतर पुन्हा तसं पुढं पुढं पुढे जाऊन मग 1909, 1919, 1935 चार्टर ऍक्ट, ह्या सगळ्या गोष्टी मग येतात की जेणेकरून आपल्या संविधानाला त्याने आकार दिलेला. त्यातल्या बऱ्यापैकी गोष्टी आपल्या संविधानात आलेल्या आहेत. एकदा संविधान बनलं की संविधानाची प्रस्तावना तुम्हाला माहित असते की संविधान कशा पद्धतीनं, त्याच्यामध्ये जे आर्टिकल्स आणि पार्ट्स आहेत त्याला गाईड कोण करतं, तर आपली प्रस्तावना करते. ठीक आहे. त्यामध्ये मेजर इम्पॅक्ट कोणत्या 2 गोष्टींचा आहे हे सर्व मी सांगेल, परंतु इम्पॉर्टंट गोष्टी कोणत्या आहेत या भाग 1 मध्ये. सगळ्यात महत्वाचे फंडामेंटल राईट्स. तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर बघितल्यानंतर तुम्हाला आपोआपच लक्षात येईल की याच्यामधील कोणता पार्ट इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. तर फंडामेंटल राईट्स इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट इन पार्ट 1 ऑफ जीएस 2. ठीक आहे ना. पेपर 1 म्हणजे भाग 1, पॉलिटी मधला भाग 1 जो आहे त्याच्यामध्ये फंडामेंटल राईट मोस्ट इम्पॉर्टंट आहे. त्याच्यावरती खूप वेळा प्रश्न येतातच. असा एकही पेपर नाहीये की ज्यावेळेस फंडामेंटल राईट्स वरती प्रश्न विचारलेला नाहीये. त्यालाच कॉम्प्लिमेंटरी कोणता पार्ट असतो? डीपीएसपी, है ना, डायरेक्टिव्ह सेट प्रिन्सिपल्स, म्हणजे राज्य निर्देशित तत्व. ते त्याच्यामध्ये फंडामेंटल राईट मध्ये काय डिफरन्स आहे ते व्यवस्थित बघायला लागतं. त्याच्याविषयी ज्या केसेस झालेल्या आहेत, त्याच्यानंतर जी केशवानंद भारतीची केस आलेली आहे ती त्या गोष्टीमध्ये इम्पॉर्टंट ठरते. हे 2 पार्ट इम्पॉर्टंट झाल्यानंतर ज्या आपल्या लोकशाहीचे 3 स्तंभ आहेत ते खूप इम्पॉर्टंट, त्यानुसार आपल्याला स्टडी करता येते. म्हणजे कोणते? सगळ्यात पहिले आहे आपली कार्यकारी मंडळ.
म्हणजे गव्हर्नमेंट, सरकार, म्हणजे प्रधानमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ, आणि राज्यामध्ये असेल तर मुख्यमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ. हे गव्हर्नमेंट आहे, म्हणजे कार्यकारी मंडळ आहे. त्यानंतर विधानमंडळ म्हणजे आपली लेगिस्लेटिव्ह, संसद असेल, आणि राज्यामध्ये आपल्या राज्य विधानमंडळ असेल. आणि ह्या दोघांवरती कंट्रोल ठेवणारी आहे ती आपली ज्युडिशियरी म्हणजे न्यायपालिका. ह्या तिघांचा अभ्यास करताना एकत्र करा, म्हणजे कोण कशाला कशा पद्धतीनं लिमिट करत नाहीये ना, कोणाच्या पॉवरमध्ये कोण इन्क्लूड करत नाहीये ना, ह्या सगळ्या गोष्टी डे टू डे लाईफ मधल्या एक्झाम्पल वरून पण तुम्ही समजून घेऊ शकता. पण हे जे आहेत कार्यकारी मंडळ, न्याय मंडळ, विधिमंडळ, हे तिघांना एकत्र सांगड घालून करा. पहिल्यांदा सेंटरच्या लेवलला करा, आणि अगदी त्याच पद्धतीनं ते राज्याच्या लेवलला असतं. ठीक आहे ना? ओके. आता हे तुम्हाला माहितीच असेल, जसं राष्ट्रपती सेंटरमध्ये असतात, त्यालाच रिप्रेझेंट करणारे राज्यामध्ये आपले राज्यपाल असतात. ठीक आहे ना? हे कंपॅरेटिव्हली तुम्हाला छान पद्धतीने लक्षात येईल, प्रोव्हाइडेड तुम्ही केंद्रामधल्या ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित करा. केंद्रामधल्या म्हणजे काय? म्हणजे केंद्र सरकार, त्यानंतर आपली संसद, आणि कोर्ट, सुप्रीम कोर्ट. ठीक आहे? ओके. आता याच्यानंतर पुढे गेल्यानंतर 3-4 गोष्टी आणखी महत्वाच्या राहतात, की याच्यामध्ये कॉन्स्टिट्यूशनल बॉडी आणि नॉन कॉन्स्टिट्यूशनल बॉडी असा एक पार्ट आहे. कॉन्स्टिट्यूशनल बॉडी आणि नॉन कॉन्स्टिट्यूशनल बॉडी. कारण कॉन्स्टिट्यूशनल बॉडी म्हणजे आता इलेक्शन कमिशन हे खूप महत्वाची कॉन्स्टिट्यूशनल बॉडी आहे. ठीक आहे? युपीएससी ही पण एक कॉन्स्टिट्यूशनल बॉडी आहे. त्याच पद्धतीनं जसं मानवी अधिकार आयोग आहेत ना, मानव अधिकार आयोग आहे, राज्यामध्ये सुद्धा आहे, तसंच केंद्रामध्ये सुद्धा. आता याच्यामध्ये विचारलं काय जातं, ह्या ज्या बॉडीज आहेत, संविधानिक किंवा असंविधानिक, किंवा असंविधानिक म्हणण्यापेक्षा आपण वैधानिक म्हणूया. हा, पहिल्यांदा तुम्हाला हा अर्थ माहित पाहिजे की संविधानिक म्हणजे काय आणि वैधानिक म्हणजे काय. संविधानिक म्हणजे जी गोष्ट संविधानामध्ये कोणत्या तरी कलमाच्या अंतर्गत आहे, ह्याला म्हणायचं संवैधानिक किंवा कॉन्स्टिट्यूशनल. म्हणजे आता मी म्हटलं की फायनान्स कमिशन इज अ कॉन्स्टिट्यूशनल बॉडी, ह्याचा अर्थ त्याचा आर्टिकल आहे. ठीक आहे ना? त्याचं आर्टिकल संविधानामध्ये आहे. आता वैधानिक म्हणजे काय? त्याला वैधानिक दर्जा असतो, म्हणजे त्याला ऍक्टचा आधार असतो. कायद्यानुसार जे बनलेल्या गोष्टी आहेत त्याला आपण वैधानिक म्हणू. येते लक्षात? कायद्यानुसार बनलेले. आता मानव अधिकार आयोग हे कायद्याने बनलेलं आहे, किंवा आपण राज्य माहिती आयोग किंवा केंद्रीय माहिती अधिकार आयोग, है ना, आरटीआय वाला, तर तो ऍक्टने बनलेला आहे 2005च्या. इट्स अ वैधानिक बॉडी, है ना, वैधानिक संस्था म्हणूया आपण त्याला. हा डिफरन्स तुम्हाला माहिती असेल, नसेल तर माहिती करून घ्या. ओके. त्याच्यानंतर जो पेपर 2 येतो, त्याच्यामध्ये महत्वाचा पार्ट आहे, त्याच्यामध्ये पंचायत राज आणि ऍक्ट्स. पंचायत राज जो आहे, पंचायत राजमध्ये लवटेंचं बुक जरा म्हणजे कॉम्प्रिहेन्सिव्ह वाटलं मला. जर तुम्हाला जर वाचताना वेगळ्या ऑथरचं वाटलं तर तुम्ही घेऊ शकता. अजून 1-2 ऑथरचे बुक्स आहेत तसे. पण लवटेंचं जे पंचायत राज बुक आहे ते जरा बेटर आहे, समजायला सोपं आहे. आता त्याच पंचायत राजमधील जे नागरी प्रशासन आहे, नागरी स्थानिक स्वराज्य संस्था आहे, त्याच्यातली आमची एक म्हणजे नगरपालिका. म्हणजे त्यांचं बुक अजूनही रेफर करतो मी, की जे काही गोष्टी समजण्यासाठी. बेसिक आहे ते, त्याच्याविषयी काही डाऊट नाही, बट ते इम्पॉर्टंट राहील. उत्तरापर्यंत पोहोचायला तुम्हाला नक्की ते मदत करेल. त्यानंतर जो ऍक्टचा पार्ट आहे त्यावरती प्रश्न असतात म्हणजे असतात. एक 20 प्रश्न तर मानूनच चला की ऍक्ट वरती असतात. म्हणजे तुमच्या समोर आहे की त्या ऍक्ट मधून प्रश्न येणार आहेत. आता ज्यावेळेस हे नवीन चेंजेस झाले आपल्या एमपीएससीच्या GS 1, 2, 3 मध्ये, त्यावेळेस ऍक्ट वरती क्वेश्चन अतिशय सुपरफिशियल विचारायचे. इतके सुपरफिशियल विचारायचे की तो ऍक्ट कोणत्या सालचा आहे हे सुद्धा विचारायचे. पण जसं जसं कॉम्पिटिशन थोडी वाढत गेली, मटेरियल सगळ्यांना मिळत गेलं, साहजिकच आहे की क्वेश्चनची लेवल पण थोडीशी हार्ड होत गेली. त्यानंतर आता सध्या अशी सिच्युएशन आहे की त्याच्यामधलं सब कलम सुद्धा विचारतायत ऍक्ट मधलं. म्हणजे कलम 8 नाही विचारत, कलम 8 मधलं ए मधलं पार्ट 2 असं पण विचारायला लागलेत. फक्त काय करा की जिथपर्यंत तुम्हाला जाता येईल तिथपर्यंत करा, पण ऍक्ट मधले प्रश्न तुमच्या हातातले आहेत, डेफिनेटली हातातले आहेत. पार्ट 2 मधले पंचायत राज सुद्धा खूप इझी विचारलं जातं, त्याच्याविषयी पण काही डाऊट नाहीये. त्यामुळे ओव्हरऑल पेपर 2 जो किंवा भाग 2 म्हणूया, तो सोपा आहे. फक्त भाग 1 मध्ये आपण थोडासा ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये जातो, इझी आहे हे असं वाटतं, पण नक्की कुठं फसवलं जातं ना हे कळत नाही. ते लक्षात. आपल्याला वाटतं हे असं आहे, पण ते तसं नसतं. याच्यासाठी तुम्ही जेवढ्या रिडिंग कराल या लक्ष्मीकांतच्या, आता पण मी वाचतो ना लक्ष्मीकांत, तरी पण काही गोष्टी त्याच्यातून उभारून येतात नव्या, ज्या की मी पहिल्यांदा वेगळ्या समजल्या होत्या आणि आता थोड्या वेगळ्या आहेत. ठीक आहे. सो, आणि हा खूप प्रॅक्टिकल सब्जेक्ट आहे, सोपा आहे, त्याच्याविषयी काही डाऊट नाही, पण सोपा आहे म्हणून त्याला लाईटली घेऊ नका. हा मार्क देणारा सब्जेक्ट आहे, खूप भारी मार्क्स देतो हा सब्जेक्ट. ठीक आहे.
पेपर 1, पेपर 2, पेपर 3 आणि पेपर 4 याच्यापैकी मला पेपर 2 आणि 3 हे खूप इझी वाटतात ऍज कम्पेअर टू 1 आणि 4. काही लोकांना 1 सोपा वाटत असेल, काहींना 4 सोपा वाटत असेल, पण मला असं वाटतं की पेपर 2 आणि 3 हे हातचे मार्क आहेत आणि माझी पोस्ट फक्त पेपर 3 आणि 2 मुळे आहे बरं. पेपर 2 आणि पेपर 3 मधल्या मार्क्समुळेच मला सध्याची पोस्ट मिळालेली आहे. पेपर 1 थोडा माझा वीकच आहे, पेपर 4 सुद्धा थोडा वीकच होता. पण सांगायचा उद्देश हा की मला ह्याच्यामध्ये सोपा पडला म्हणजे खरंच सोपा आहे असं नाहीये, तर बाकीच्या पण मुलांना रेंजमध्येच मार्क राहतात चांगली पेपर 2 आणि पेपर 3 मध्ये. ठीक आहे, जे आपलं पेपर 1चं आणि पेपर 3, 4चं जे ओरिएंटेशन होईल त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल त्याच्यामध्ये काय काय करायचं. ठीक आहे. आता याच्यामध्ये पहा, मी तुम्हाला या ओरिएंटेशनच्या लेक्चर मधून 2-3च गोष्टी सांगू इच्छितो की पहिल्यांदा तुम्ही वाचावं कसं. ह्या तर 2 गोष्टी फिक्स आहेत. कोणत्या? सिलेबस आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर. हे आता मी रिपीट नाही करणार, पण हे खूप इम्पॉर्टंट आहे. हे झाल्यानंतर वाचावं कसं पुस्तक. ठीक आहे. वाचल्यानंतर ट्रिक्स कशा बनवाव्या, जेणेकरून ते तुम्ही जे वाचताय तुम्हाला ते कळतंय. कन्सेप्च्युअल तुम्हाला कळत असेल की बाबा आपण असं म्हणूया की डीपीएसपी हे आयरिश कॉन्स्टिट्यूशन कडून आपण घेतलेलं आहे. डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल हे जे आहेत स्टेटला दिलेले ते पार्ट आपल्या संविधानामध्ये कोणत्या देशाकडून घेतला, तर आयरिश कॉन्स्टिट्यूशन कडून घेतलं. हे तुम्हाला लक्षात आलंय. ह्याच्यामध्ये काही रॉकेट सायन्स नाहीये. त्यांच्याकडून घेतलं तर ते घेतलं. आता तुम्हाला काय करायचंय ते लक्षात ठेवायचंय. त्याच्यासाठी तुम्हाला काहीतरी ट्रिक्स बनवायच्या. जर कन्सेप्च्युअली लक्षात राहत असेल तर वेल अँड गुड. काही लोक त्याला ट्रिक्स मध्ये कन्वर्ट करतात. ट्रिक्सचा उपयोग काय असतो की ती गोष्ट पुन्हा पुन्हा वाचावी लागत नाही किंवा एकदा वाचली तरी खूप काळपर्यंत आपल्या डोक्यामध्ये राहते. ट्रिक्सचं हे महत्व असतं. ठीक आहे. त्याच्यामुळे ट्रिक्स कशा बनवाव्या, त्यानंतर ह्याच्याही व्यतिरिक्त अजून कोणते पॉईंट्स आहेत का जे लक्षात एखादी गोष्ट जास्त वेळ राहावी ह्याच्यासाठी मायक्रो नोट्स कशा काढाव्या की जेणेकरून तुम्ही वाचलेली गोष्ट सपोज 3 तासाची एक गोष्ट आहे, तर ती 3 तासाची गोष्ट तुम्हाला 5 मिनिटामध्ये पण रिकॉल करता येऊ शकते का, असं काही नोट्स बनवाल का तुम्ही. अदरवाईज मी पुन्हा सांगतो, लक्ष्मीकांत हे इटसेल्फ एक मायक्रो नोट्स पुस्तक आहे. त्याच्या अजून मायक्रो नोट्स करता येत नाहीत. म्हणजे ज्याला आपण नोट्स म्हणतो ना, तो कॉन्सेप्ट इथे लागू होत नाही. आपण जनरली काय करतो, पुस्तक वाचतो, त्या पुस्तकाला छोट्या रूपामध्ये आपल्या वहीच्या पेजमध्ये उतरून काढतो. म्हणजे त्याच्यामध्ये क्रियापद फक्त वगळतो आपण, बरोबर ना. ह्याला आपण नोट्स म्हणतो, पण माझ्या मते ह्या नोट्स नाहीयेत. कारण तुम्ही ऑलरेडी पुस्तकात असलेलं मटेरियल फक्त एका ठिकाणी आणलेलं आहे ऍज इट इज. म्हणजे छोटं व्हर्जन केलं फक्त. त्याला नोट्स नाही म्हणत आहे, कारण तेवढाच वेळ पुन्हा जाणार आहे. नोट्स कशा असल्या पाहिजेत की 3 तासाचं वर्क 10 ते 5 मिनिटामध्ये होईल का. याच्यासाठी काही तुमच्या नोट्स तुम्हाला दुसऱ्याला दाखवायच्यात, दुसऱ्याकडून त्याला रेक्टिफाय करून घ्यायच्यात असं बिलकुल नाहीये. तुमच्या नोट्स ह्या तुमच्यासाठीच असायला हव्यात. म्हणजे लक्षात. म्हणजे आपण असं बनवतो की नोट्स बनवताना 4-4 पेन वापरणं, अतिशय स्वच्छ अक्षरामध्ये लिहिणं. आणि माझा असा एक्सपिरियन्स आहे की जी व्यक्ती असं करते त्याच्या नोट्सचा इतर जण फायदा घेतात, पण त्याला त्याचा फायदा घेता येत नाही. माझ्या लक्षात. कारण त्याने काय केलेलं असतं, एवढ्या नोट्स बनवायला खूप वेळ घालवलेला असतो आणि पुन्हा तो वाचतही नाही. फक्त नोट्स बनवल्या मनाच्या समाधानासाठी. जर तसंच असेल आउटपुट, मनाचं समाधान मिळवायचं असेल तर नोट्स बनवूच नका ना. कारण 2 प्रकारचे विद्यार्थी असतात. त्यांना एखादा नोट्स बनवायची सवय असते आणि एखाद्याला नोट्स बनवता येतच नाहीत. त्याची अभ्यास करण्याची पद्धतच वेगळी असते. एखाद्याला नोट्स बनवल्याशिवाय लक्षात राहत नाहीत. आय रिस्पेक्ट दॅट. बट ज्या नोट्स बनवल्या जातात ना, त्याच्यामध्ये थोडीशी सुधारणा करायची गरज आहे. एक तर त्या नोट्स तुमच्यासाठी आहेत हे पहिलं लक्षात ठेवा. तुम्हाला त्या नोट्सचा फायदा झाला पाहिजे, तरच त्या नोट्स काढा. ठीक आहे, पहिली स्टेज. कोणी दुसरं सांगतंय म्हणून काढू नका. तुम्हाला सवय नसेल तर बिलकुल काढू नका. कारण नोट्स मार्केटमध्ये भरपूर आहेत. ह्या सगळ्या मटेरियल्समध्ये सांगायचं हे आहे की तात्पर्य तुम्ही काय करा की एक डायरी घ्या. त्याच्यामध्ये तुम्हाला कोणत्या पद्धतीने लिहिल्यानंतर ते जास्त लवकर रिकॉल होतं. मला आता कसं रिकॉल होतं की त्याच्याविषयी एक क्वेश्चन जरी लिहिला मी, जसं की आपण उदाहरण घेऊया भारताचं संविधानाची प्रस्तावना. तर आता लिहिताना आपण काय लिहिणार? पूर्ण भारताचे संविधान म्हणजे जी काय प्रस्तावना आहे ते आपण पूर्ण लिहिणार, बरोबर? ह्याच्यामध्ये काय ट्रिक करणार किंवा काय लिहिणार? तर बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना वाटेल ह्याच्यामध्ये काही ट्रिक नाहीये. पण याच्यामध्ये एका शब्दामध्ये पण आपण लिहू शकतो की प्रस्तावना क्वेश्चन मार्क. मग तुम्हाला ते आठवायला पाहिजे. मग काही लोकं आठवायचं म्हणजे ते पाठ करण्याचा प्रयत्न करतात. अभ्यास करताना एक लक्षात ठेवा, ज्या पद्धतीनं आपण सॅटेलाईट वरती सोडलेले आहे, ते सॅटेलाईट आपल्या अर्थला पाहतायत, बरोबर? अर्थची इन्फॉर्मेशन आपल्याला देत असतात. म्हणजे वरून हळू-हळू खाली जायचं असतं. ठीक आहे?
डायरेक्ट पहिल्याच रिडिंगला तुम्हाला प्रस्तावनेतले सगळेच शब्द आठवावेत असं बिलकुल नाहीये. पहिल्यांदा जे आपण म्हणतो ना, की वरच्या लेव्हलला तुम्हाला काय आठवतं? आता बघा प्रस्तावना म्हणजे काय? मला प्रस्तावना माहीत नाहीये बरं का आता ह्या स्टेजला. पण काय-काय त्याच्यामध्ये आहे हे आपल्याला नक्की माहित आहे. कारण कुणी तुम्हाला प्रस्तावना लिहायला लावणार नाहीये. ठीक आहे? प्रस्तावना कशा पद्धतीने आपल्या आता नोट्समध्ये येईल किंवा ज्याला मी मायक्रो नोट्स म्हणतो किंवा A1 नोट्स म्हणतो त्याला. फक्त लिहिलंय मी प्रस्तावना क्वेशन मार्क. प्रस्तावना म्हणजे काय बघा? त्याच्यामध्ये मी एवढंच लिहिलंय, की आम्ही भारताचे लोक आपल्या भारताला कशातरी पद्धतीचा बनवायचा आहे. ती कोणती पद्धत आहे किंवा कोणत्या प्रकारचा भारत बनवायचा आहे ती गोष्ट दुसऱ्या स्टेजला. पहिल्या स्टेजला काय, की आम्ही भारताचे लोक भारताला एक अशा फॉर्ममध्ये तयार करणार आहोत. त्यातल्या प्रत्येक नागरिकाला आम्हाला काहीतरी गोष्टी द्यायच्या आहेत. त्या गोष्टी कोणत्या आहेत सेकंड स्टेजला. आणि ह्या गोष्टी देत असताना कोणत्यातरी गोष्टीची काळजी घ्यायची आहे. झाली प्रस्तावना. म्हणजे आम्ही भारताचे लोक भारताला अशा फॉर्ममध्ये तयार करत आहोत. त्याच्या नागरिकाला त्याच्यामधून काहीतरी आम्ही देणार आहोत आणि त्या गोष्टी त्यांना देताना काहीतरी गोष्टींची काळजी घेणार आहे. बरोबर? आता म्हणजे पहा कशी प्रस्तावना आहे बघा. आम्ही भारताचे लोक बरोबर? भारतास कशा पद्धतीने बनवायचं तर 5 पद्धतीने बनवायचं. एक 5 पद्धतीचा भारत बनवायचा. ती कोणती आहे ती पण आपण आता बाजूला ठेवूया. 5 हा आकडा इम्पोर्टंट राहील. हे करत असताना त्यातल्या प्रत्येक नागरिकाला काहीतरी द्यायचंय. काय द्यायचंय तर 3 गोष्टी द्यायच्यात आपल्याला. जस्टिस, लिबर्टी, इक्वॅलिटी. ठीक आहे? आता त्याच्यामध्ये पण जस्टिस किती प्रकारचा, लिबर्टी किती प्रकारची, इक्वॅलिटी किती प्रकारची हा नंतरचा प्रश्न. 3 गोष्टी द्यायच्यात. ह्या गोष्टी असताना काय गोष्टीची ॲश्युरन्स द्यायचं आपल्याला, की व्यक्तीची प्रतिष्ठा पण जपली पाहिजे आणि ॲट द सेम टाईम राष्ट्राची एकता आणि अखंडता. आणि हे ॲश्युर करणारी बंधुता. कळतंय? आता ह्या स्टेजला आल्यानंतर आणखी पुढची स्टेज राहील. मग तुमच्यामध्ये ते भारत जो 5 प्रकारचा तो कोणता होता? 3S आणि DR आपल्याला माहित आहेत. ठीक आहे ना? सोशलिस्ट, सॉव्हरेन, सिक्युअर असेल तर डेमोक्रॅटिक रिपब्लिक जे काय असेल ते. त्याच्यामध्ये क्रम तुम्हाला लक्षात ठेवायचा तरी ठेवा. पहिल्यांदा 3S आहेत, नंतर DR डॉक्टर. सध्या मी डॉक्टर आहे तर शेवटी डॉक्टर आहे ना DR डेमोक्रॅटिक रिपब्लिक. एवढं लक्षात ठेवा पुढचं आपोआप 2-3 गोष्टी लक्षात राहतात. त्यानंतर त्यांना जस्टिस द्यायचं आहे. जस्टिस कोणते किती प्रकारचं आहे. त्यानंतर लिबर्टी आहे. लिबर्टी 5 प्रकारची आहे. इक्वॅलिटी ती 2 प्रकारची आहे. हे करत असताना व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची एकता आणि अखंडता ह्या 2 गोष्टी. हे जपणारी किंवा ही जोपासणारी बंधुता. याचं आश्वासन देणारी बंधुता. अशा पद्धतीने मग आम्ही आजच्या संविधान सभेमध्ये 26 नोव्हेंबर 1949 हे बाकीच्या गोष्टी आहेत त्या की लक्षात ठेवायची सध्या गरज नाही. म्हणजे प्रस्तावनेचा हार्ट काय झाला, की आम्ही भारताचे नागरिक म्हणजे ताकद कुठला आहे या कॉन्स्टिट्यूशनला तर भारताच्या नागरिकामध्ये सोर्स ऑफ पॉवर हे आपण भारताचे लोक आहेत. ठीक आहे? भारताला कोणत्या तरी पद्धतीने बनवायचं आहे. हे बनवल्यानंतर त्याच्या प्रत्येक नागरिकाला आपल्याला काहीतरी द्यायचंय आणि ते देत असणाऱ्या काहीतरी गोष्टींची काळजी घ्यायची आहे. ही प्रस्तावना. येते लक्षात? आता एवढं तुमचं झाल्यानंतर मग तुम्ही मायक्रोमध्ये जा ना, की पहिल्यांदा सोशलिस्ट आहे, का सेक्युलर आहे, का सॉव्हरेन आहे. हे बघा हे नंतर तुम्ही नंतरच्या स्टेजला बघा. सांगायचा उद्देश काय आपण पहिल्या स्टेजमध्ये सगळं करायचा प्रयत्न करतो, ते करायचं नाही. आता ह्याचे 2 फायदे आहेत. एकाच वेळेस सगळं करायला गेलो तर वेळ म्हणजे आपल्याला पहिल्याच टॉपिकमध्ये बोर होऊन जाईल. दुसऱ्या टॉपिकला आपण फक्त वाचत राहील नावापुरतं. आणि दुसरी गोष्ट नंतर तुम्ही रिवाईज करायला ते पुस्तक परत किंवा तो टॉपिक परत बघणार नाही. म्हणजे याचा अर्थ तुम्ही नंतर रिव्हिजन करणार नाही आणि कालांतराने ती गोष्ट हळू-हळू डिमिनिश होत जाईल. पण ह्याचा फायदा काय होईल, की स्टेजेस करत गेल्यानंतर अभ्यास करताना, जसं की पहिल्यांदा आपण प्रस्तावनेला अतिशय एक थोडासा सांगाडा तयार केला. नंतर दुसऱ्या वेळेस पुन्हा वाचलो, त्यावेळेस सांगाड्यामध्ये आता थोडं आणखी काहीतरी संपुरित केलं आणि पुन्हा एकदा तिसऱ्या लेव्हलला पुन्हा आणखी संपुरित केलं. म्हणजे 2 ते 3 वेळा आपण त्याला पुन्हा बघितलं. त्यामुळे प्रस्तावनेचे आउटलाईन बऱ्यापैकी आपल्या लक्षात राहते. येतंय लक्षात? जे करताना अशा टाइपमध्ये तुम्हाला अभ्यास करावा लागेल. आता नोट्समध्ये वाटल्यास पुन्हा एकदा तुमच्या ग्रुपला मी शॉर्ट नोट्स कशा असतील त्या पाठवेल. शॉर्ट नोट्स कशा बनवायच्या. उद्देश काय सांगण्याचा हा, की जर तुम्ही एखादी गोष्ट करताना 3 तास देत असाल, लक्षात ठेवा पुन्हा एकदा सांगतो. जर एखादी गोष्ट अभ्यासत असताना तुम्ही त्याला 3 तास दिलेले आहेत, तर ती गोष्ट करायला पुन्हा 3 तास लागू नयेत. तर किती वेळ लावा? कमीत कमी 15 मिनिटं तरी जास्तीत जास्त 15 मिनिटं याच्या पुढे जाऊ नये. मग कुणाची ग्रास्पिंग पॉवर चांगली असेल, रिकॉलिंग पॉवर चांगली असेल, तर ते 5 मिनिटामध्ये करेल किंवा 10 मिनिटामध्ये करेल. परंतु 15 मिनिटाच्या पुढे ते जाता कामा नये. जर 3 तासाचा अभ्यास केलाय आणि त्याला रिवाईज करायला 15 मिनिटाच्या पुढे जर जात असेल, तर काहीतरी रॉंग आहे.
समजण्यामध्ये रॉंग आहे किंवा नोट्स बनवण्यामध्ये रॉंग आहे किंवा रिकॉलिंग पद्धतीमध्येच रॉंग आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा, बऱ्यापैकी वेळा मी गोष्ट ही सांगतच असतो की बिईंग अ डॉक्टर आपल्याला ह्या गोष्टी माहिती आहेत की ब्रेन 2 टाईपचे असतात. एक राईट आणि लेफ्ट. लहान मेंदू, मोठा मेंदू हे वरवरच आहे. त्याच्यामध्ये 2 पार्ट काय असतात, राईट वाला आणि लेफ्ट वाला. तो जो आता तुम्ही मला पाहताय ना, ह्या ज्या गोष्टी तुम्ही लर्न करताय ते राईट ब्रेन मध्ये आहे, कारण त्याला इमेज आहे. आणि बाकी जे आपण अकॅडमिक बघत असतो, ज्याला काही इमेजेस नसतात, ते आपल्या लेफ्ट ब्रेनचं काम असतं. सो अभ्यासाचा वापर करत असताना मॅक्झिमम तुम्ही उजव्या मेंदूचा म्हणजे राईट ब्रेनचा वापर करा. आता म्हणजे तुम्ही काय म्हणाल की ब्रेनला आपण असं द्यायचं का सिग्नल किंवा राईट ब्रेन चालू हो वगैरे, असं काही नाहीये. वापर करायचा म्हणजे काय की जे तुम्ही वाचताय त्याला इमेज मध्ये कन्वर्ट करता येईल का, येतंय का लक्षात? आता मला सापडलेली ही पद्धत आहे. कदाचित तुम्ही अभ्यास करताना वेगवेगळ्या पद्धती वापरत असाल. पण ह्याच्या पाठीमागे हेतू काय आहे की एखादी वाचलेली घटना किंवा एखादी वाचलेली इश्यू किंवा टॉपिक हा जास्त काळ आपल्या लक्षात कसा राहील, हा फक्त त्याच्या पाठीमागचा हेतू आहे. एखाद्याला फक्त नोट्स काढून एकदा, एखाद्याची पिक्टोरिक मेमरी असते ना, काही जण त्याला पिक्चर मध्ये कन्वर्ट करतात. म्हणजे हे राईट ब्रेन कडेच नेण्याचं साधन आहे थोडक्यात. काही लोक मुद्दामून वेडवाकडं किंवा काहीतरी खाडाखोड करतात जेणेकरून तेच लक्षात राहतं. आणि तसंही स्वच्छ अक्षरापेक्षा त्याच्यामध्ये काहीतरी वेडवाकडं केलेलं जास्त लक्षात राहतं ना. त्याच्यामुळे काहींच्या अभ्यास करण्याच्या पद्धती वेगळ्या असतात. सो माझा सांगण्याचा उद्देश तुम्हाला हा आहे की तुम्ही पण स्वतःची एक पद्धत विकसित करा. कारण आतापर्यंत जे काही तुमची सोशो कल्चर अपब्रिंगिंग झालेली आहे, आतापर्यंत तुमची जी काही जडणघडण झालेली आहे, त्याच्यामध्ये काहीतरी अशा गोष्टी आहेत की त्यांच्याकडे प्लसमध्ये आहेत, है ना, पॉझिटिव्ह आहेत. ज्या तुम्हाला अजून कदाचित माहिती नसतील, परंतु तुमच्या मित्र-मैत्रिणींकडून हे त्या तुम्हाला कळत असतील की तुमच्यामध्ये असं काय आहे, की जे इतरांना भावतं किंवा त्यांच्याकडे ते नाहीये, की जी गोष्ट तुम्ही ती सहजपणे करत असता. एखादी कॉम्प्लेक्स गोष्ट तुम्ही सिंपल फॉर्मॅटमध्ये करून सांगत असता. कदाचित ही तुमची प्लस पॉइंट असू शकतो. म्हणजे तुम्हाला एखाद्याला शिकवायला आवडतं. तर हा पण प्लस पॉइंट आपल्याला एक्झाममध्ये म्हणजे प्रिपरेशनमध्ये वापरू शकतो आपण. की आज मी प्रस्तावना वाचली, तर मी प्रस्तावना, कारण मला माहित आहे की मला सांगायला आवडतं, सिम्प्लिफाय करायला आवडतं, तर ही प्रस्तावना मी कोणाला तरी सांगेल. म्हणजे तुम्ही डिस्कशनचा वापर अभ्यासामध्ये करायला हवा. ज्याच्याकडे ही पॉवर आहे त्याच्याकडे. एखाद्याकडे पॉवर असते की फक्त ग्रास्पिंग चांगल्या पद्धतीने करू शकतो तो. सांगता येत नाही, पण ग्रास्पिंग चांगला आहे. तर त्याने सुद्धा डिस्कशनचा वापर करावा, जेणेकरून दुसरे जे सांगतायत ते ग्रास्प करून घ्या. आता लक्षात घ्या, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहे, त्याच्यामध्ये भरपूर जण कॉम्पिटिशनमध्ये आहे, बरोबर? परंतु आपली ही जी बॅच आहे, एक एक आपण युनिटी म्हणून चाललेलो आहोत. गोल एकच आहे आपलं. आणि जर आपण सगळेच सोबत चाललेलो आहोत, तर सगळ्यांचाच एकमेकांना फायदा झाला पाहिजे, जेणेकरून आपला आणि पर्यायाने इतरांचा पण फायदा होतो. आणि आपण काही लोकांचं काय असतं की याच्यामध्ये ना ब्रॉड माइंडेड राहा. बिलकुल नॅरो माइंडेड राहू नका. आता काही तुम्ही BA, BCom ला नाहीये. तुम्ही ऑलरेडी ग्रॅज्युएट आहात. आणि या सर्व्हिसेसमध्ये येत आहात ना, तिथं टीम लीडर ही प्रॉपर्टी पाहिजे. नेतृत्व कौशल्य पाहिजे. टीम बिल्डिंग तुमच्यामध्ये स्पिरिट पाहिजे. तर तुम्ही काय करायचंय, तुमच्यामध्ये काही ग्रुप्स बनवा किंवा वर्धिनीने या टीमने बनवलेली असतील. त्याच्यामध्ये डिस्कशन साठी तुम्ही ते बनवा. तुमच्याकडच्या काही प्लस पॉइंट आहेत, इतरांकडे काही असलेले प्लस पॉइंट एकत्र घ्या आणि ती गोष्ट खूप सिम्पली करा ना, सिंपल करा. म्हणजे पहा, उदाहरण पहा. आम्ही प्रिपरेशनच्या काळामध्ये 15 ते 20 जणांचा ग्रुप करून अभ्यास करायचो. आता आम्ही 3 तासामध्ये मी एखादी गोष्ट वाचली. पण सांगायला बघा किती वेळ लागतो, तीच गोष्ट हार्डली 10 ते 15 मिनिटं खूप झाली. 3 तासाची गोष्ट बरं. मग विचार करा, जर 10 ते 15 लोक स्वतःचे 3-3 तास देऊन त्याला शेवटी 15 मिनिटांमध्ये कन्व्हर्ट करून जर आपल्याला सांगत असतात. कारण ज्यावेळेस एखाद्याने त्याच्यावरती प्रोसेसिंग करून, ट्रिक्स करून, लक्षात कसं ठेवायचं हे सांगून जर आपल्याला सांगितलं, तर आपला तो वेळ किती वाचतोय लक्षात घ्या ना. आपण 10 पटींनी जास्त अभ्यास करतोय, याचा अर्थ असा होतो. हे महत्व आहे डिस्कशनचं. सो ओरिएंटेशन मध्ये हे सगळं फक्त काय GS2 साठी नाहीच होतंय. हे सगळ्या पेपरसाठी आणि ओव्हरऑल प्रिपरेशनसाठी इम्पॉर्टंट आहे. याच्यामध्ये नॅरो माइंडनेस बिलकुल ठेवू नका. जितकं तुम्ही ब्रॉड राहील, तितकं तुमच्याकडे ऍक्सेप्टन्स पॉवर येईल. कुठूनही तुमच्याकडे नॉलेज घेण्याची कॅपॅसिटी पाहिजे. याच्यामध्ये मी हुशार आणि हा ढ आहे किंवा मी सायन्सचे आहे, मी कॉमर्सचे आहे वगैरे वगैरे असले ब्ला 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 इथं करायचं नाही. जर ते कराल तर तुम्ही तेवढ्यामध्येच राहाल. लक्षात येते? कारण कॉम्पिटिटर तुमच्याही पेक्षा जास्त पुढचे आहेत. ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला जर कमी वेळामध्ये जास्त ग्रास्प करून घ्यायचा असेल, तर एकला चलो रे
ही पद्धत सोडून द्या. आपल्याला एकत्रच अभ्यास करायचा आहे. इतरांच्या कौशल्याचा फायदा करून घ्यायचा आहे. ऍट द सेम टाइम आपल्या पण कौशल्याचा फायदा त्यांना करून द्यायचा आहे. ह्या गोष्टी अनुभवाने सांगत आहे. याचा फायदा नंतर तुम्ही पुढे जाऊन सर्व्हिसमध्ये गेल्यानंतरही खूप चांगला होतो. टीम बिल्डिंग कॅपॅसिटी ते स्पिरिट तुमच्यामध्ये पाहिजे. हे कुठं पण जा तुम्हाला गरजेचं आहे, कामी येतं. ठीक आहे. चलो आता आपल्या पॉइंट वरती या. आता तुम्हाला ह्या प्रस्तावनेविषयी सांगितलं तर प्रस्तावनाविषयी कशी शॉर्ट नोट बनवायची. एखादा असं बनवेल प्रस्तावना, आम्ही भारताचे लोक, भारताला क्वेश्चन मार्क, त्याच्या नागरिकांना क्वेश्चन मार्क आणि दक्षता कशाची घ्यायची क्वेश्चन मार्क. अशामध्ये पण एखादी नोट बनवू शकतो. प्रस्तावना रेडी होऊन जाईल. म्हणजे लक्षात. आता हे करत असताना मी काय खूप डिटेल जाणार नाही आता तुम्हाला ह्याच्यामध्ये काय काय करायचंय काय नाही. लक्षात. ह्याच्या खूप डिटेलमध्ये मी जाणार नाही कारण हे तुम्हाला नंतर वाचायचंय, तुम्हाला शिकवायला लोकपर्यंत येणारच आहेत. परंतु ह्या एकंदरीतच अभ्यासाला बघताना कोणकोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची ना, हे सांगणं मला जास्त संयुक्तिक वाटतं. ठीक आहे. आता आपण एक विषय घेऊया छोटासा, की गोष्टी कशा लक्षात ठेवाव्या किंवा ट्रिक्स कशा बनवाव्या. तुमच्याकडे पॉइंट जर असेल की आपण कॉन्स्टिट्यूशन मध्ये फीचर्स कुठून कुठून घेतलेत, आपल्या संविधानामध्ये ज्या गोष्टी आहेत जसं फंडामेंटल राईट वगैरे कुठून घेतलेलं आहे इतर देशाकडून, ते पेज जर तुमच्या समोर असेल तर ते उघडून ठेवा. ठीक आहे ना. एक मिनिट घ्या वाटल्यास त्यासाठी, पण शक्यतो ते समोर ठेवा म्हणजे सांगायला खूप सोपं पडेल. ठीक आहे. ठीक आहे. आता पहा, आपण ट्रिक्स कशा असतात ना हे सांगण्यासाठी तुम्हाला हे उदाहरण देतोय की अशाच पद्धतीच्या ट्रिक्स सुद्धा तुम्ही बाकीच्या टॉपिक्स मध्ये बनवू शकता आणि अतिशय इंटरेस्टिंग ट्रिक्स असायला पाहिजेत. हा, ट्रिक्स सांगण्याच्या पूर्वी 2-3 गोष्टींची खबरदारी घ्या की ट्रिक्स आता सांगायला काही हरकत नाहीये. ट्रिक्स जितक्या बोल्ड राहतील, जितक्या इंटरेस्टिंग राहतील, जितक्या वाईट राहतील, त्याचा जास्त फायदा होतो, असा माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे. हे माझं पर्सनल मत आहे. ठीक आहे. हे काही सार्वजनिक मत नाही, दिस माय पर्सनल ओपिनियन. की ट्रिक्स, कारण पहा, अंगण स्वच्छ झालेलं कोणी पाहत नाही, परंतु तिथं काहीतरी कोणीतरी गडबड केलेली असते तेच आपल्या लक्षात येतं. ह्याचा अर्थ काय आहे की आपलं माइंड बाय डिझाईन अशा गोष्टीच पाहतं ज्या की विपरीत आहेत. ठीक आहे. म्हणजे काय, स्वच्छता कोणी पाहत नाही पण त्याच्यामध्ये झालेली अस्वच्छता सगळेजण पाहणार, सगळ्यांचं बोट तिकडे असतं. ऍप्रिशिएशन सुद्धा केले जात नाही, त्याच्यामध्ये वाईटपणाच बघण्याची सवय बाय डिफॉल्ट आहे. जर माणसाचा म्हणजे आपण म्हणतो 3 इडियट मध्ये पण आपण बघितलं, आपण फेल होणं चुकीचं नाही किंवा ते ऍक्सेप्टेड असतं, पण ऍट द सेम टाइम आपला मित्र टॉपर येणं जर आपल्याला लक्षात येते ना, अगदी त्या पद्धतीने माइंडची डिझाईन आहे आपल्या, तर मग का नाही या डिझाईनचा आपल्याला फायदा करून घ्यायचा. सो ट्रिक्स बनवताना सुद्धा सो कॉल्ड प्रायव्हेट ट्रिक्स बनवल्या तरी चालतील, सांगण्यासारख्या ट्रिक्स बनवल्या तरी चालतील, परंतु त्या इंटरेस्टिंग पाहिजेत. अभ्यास करताना जर इंटरेस्ट आला ना, समजायचं तुम्ही योग्य त्या मार्गावर आहात. पण अभ्यास करताना जर लोड येत असेल तर समजायचं तुम्ही जरा चुकीच्या मार्गावर आहात किंवा थोड्याशा लॉंग रूटने चाललेला आहात. ठीक आहे. आता बघूया ट्रिक्स आपण थोड्या बनवूया लक्षात येण्यासाठी. आपण कशा कशा पद्धतीने होऊ शकतो. आता तुम्हाला ऑस्ट्रेलियाकडून आपण काय काय घेतलं ह्या गोष्टी, असा प्रश्न येत नाहीये की ऑस्ट्रेलियाकडून आपण काय काय घेतलं. प्रश्न उलटा येतो की ही गोष्ट आपण कोणत्या देशाकडून घेतली. येऊ शकतं हे पण की खालील पैकी कोणत्या गोष्टी आपण ऑस्ट्रेलियन कॉन्स्टिट्यूशन कडून घेतल्या, परंतु आजपर्यंत येण्याचे चान्सेस पाहता इथून पुढे येणार नाही असं दिसतं. परंतु उलट डेफिनेटली येईल की एक पर्टिक्युलर गोष्ट उचलली जाते आणि ती कोणत्या देशाकडून आपण घेतली. बऱ्यापैकी प्रश्न ह्याच्यावरती येऊन गेलेले. पण आपण काय करतो, लॉजिकली लक्षात ठेवायचा प्रयत्न करतो, लॉजिक लावतो की हा बाबा हे असा देश असेल त्यानंतर त्याच्यामुळं असं झालं असेल किंवा हे. परंतु ट्रिक्स तर तुमची 1:1 ह्या फॉर्मॅटमध्ये जर असेल, 1:1 याचा अर्थ हा शब्द उच्चारल्यानंतर तुमच्या डोक्यामध्ये पहिल्यांदा तेच आन्सर आलं पाहिजे, दुसऱ्याला चान्स नाही. कसं सांगतो, ठीक. मी आधी वाचून दाखवतो तुम्हाला ऑस्ट्रेलियाकडून काय काय घेतलं. ठीक आहे. ऑस्ट्रेलियाकडून आपण घेतलेले कॉन्करंट लिस्ट. ठीक आहे. पॉईंट जर कुणाकडे पुस्तक नसेल तर ते लिहू शकता. कॉन्करंट लिस्ट. त्यानंतर आहे फ्रीडम ऑफ ट्रेड, कॉमर्स अँड इंटरकोर्स, म्हणजे ट्रेडचं फ्रीडम थोडक्यात. त्यानंतर जॉईंट सिटिंग ऑफ द टू हाऊसेस ऑफ पार्लमेंट. ठीक आहे ना, जॉईंट सिटिंग ऑफ टू हाऊसेस ऑफ पार्लमेंट. पार्लमेंटचे हाऊसेस दोन आहेत आपल्याला माहिती आहे, लोकसभा राज्यसभा. याची जॉईंट सिटिंगचं प्रावधान हे आपण ऑस्ट्रेलियाकडून घेतलेलं आहे. ज्या लिस्ट आपण म्हणतो ना, लिस्ट, युनियन लिस्ट, स्टेट लिस्ट आणि दोघांची असलेली कॉन्करंट लिस्ट, ते सुद्धा आपण याच्याकडून घेतले. आणि फ्रीडम ऑफ ट्रेड
आणि इंटरकोर्स जे काय असेल ते सुद्धा आपण ऑस्ट्रेलियाकडून घेतले. आता हे वाचलं आपण. आता ह्याच्यामध्ये काय लॉजिक आहे की कशा पद्धतीने हे लक्षात ठेवायचं? काहीतरी आपल्याला मग काही लोक काय करतात त्याच्यामध्ये डायरेक्ट रट्टा लावतात की ऑस्ट्रेलियाकडून हे घेतलं हे घेतलं. पण हा रट्टा कधी काळी आपल्याला पुढं मागं होतो, म्हणजे दगा देतोच. जी गोष्ट तुम्ही रट्टा मारणार ना ती गोष्ट दगा देणार. त्यामुळे गोष्टी पाठ करायच्या नाहीत, गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या. लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक आहे. लक्षात ठेवणं म्हणजे ट्रिक करणं कशा पद्धतीने ते आपल्याला फॉरएव्हर लक्षात राहू शकतं ना, हे आता पुढच्या 10 मिनिटातच लक्षात येईल तुम्हाला. आता आपण ह्याला ट्रिक बनवू, ठीक आहे ना? प्रश्न असा येणार नाहीये की ऑस्ट्रेलियाकडून काय काय घेतलं जाणार. प्रश्न काय येणार की ह्या कोणकोणत्या गोष्टी आपण ही गोष्ट पर्टिक्युलर कोणत्या देशाकडून घेतली. ठीक आहे? आता आपण ट्रिक बनवूया याला. ज्यावेळेस मी म्हणतो की एखादी गोष्ट ऑस्ट्रेलियाकडून आपण घेतोय, त्यावेळेस तुमच्या मनामध्ये ऑस्ट्रेलिया ह्याच्याविषयी काय मत आहे ना, हे मॅटर करते. म्हणजे आपल्याला अभ्यासामध्ये आपले एक्सपिरियन्सेस वापरायचे. आपण आतापर्यंत जे आहे, आपल्याकडे आतापर्यंत ज्या काही गोष्टी आलेल्या आहेत, त्याचा वापर आपल्याला करायचा. लक्षात आलं? म्हणजे काय की ऑस्ट्रेलिया या देशाविषयी तुमची काय मत आहे, हे पहिल्यांदा डोक्यामध्ये आणायचं. आता माझं काय मत येतं की ऑस्ट्रेलिया हा एक सेपरेट असलेला एक खंड आहे, बरोबर? सेपरेट कॉन्टिनेंट आहे आणि त्याच्याला जोडून असलेलं एक न्यूझीलंड आहे, बरोबर? हा, मला एवढं आठवतंय की बाबा माझं ऑस्ट्रेलियाच्या ह्या देशाविषयी एवढं तरी नॉलेज आहे की मला एवढं वाटतं, एवढं आठवतं. ते नॉलेज खूप डीप असावं, सुपरफिशियल असावं, मॉडरेट असावं, डझंट मॅटर. परंतु ऑस्ट्रेलिया म्हणल्यानंतर माझ्या पुढे ह्या दोन गोष्टी येतात की ते एक सेपरेट असलेलं खंड आहे आणि त्याला जोडून न्यूझीलंड आहे, बरोबर? ओके. आता मी म्हणजे याचा वापर करून मी ट्रिक बनवणार. पुन्हा लक्षात घ्या, आपल्या डोक्यामध्ये जे ऑलरेडी आहे त्या गोष्टीविषयी ते वापरतोय आपण, ठीक आहे ना? कुठून दुसरीकडून नाही घेते. ऑस्ट्रेलिया याला पकडला आपण, ठीक आहे? आता ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड हे नेहमी बघा, हे दोघं जॉईंट आहेत एकमेकांना. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड जॉईंट आहेत ना, मग जॉईंट सिटिंग ऑफ द बोथ हाऊसेस ऑफ पार्लमेंट हे त्याच्याकडून आलं. जॉईंट हा शब्द पकडणार आता मी न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाच्या बाबतीतला जॉईंट हा शब्द पकडणार, ठीक आहे ना? कारण ते दोन्ही जॉईंट आहेत. मग त्याच्यामध्ये जॉईंट सिटिंग ऑफ टू हाऊसेस ऑफ पार्लमेंट हे पण ट्रिक बसली. कॉन्करंट लिस्ट म्हणजे काय? युनियन लिस्ट, स्टेट लिस्ट हे वेगवेगळे आहेत. कॉन्करंट लिस्ट म्हणजे की दोघं सुद्धा राज्य सुद्धा आणि केंद्र सुद्धा त्याच्यावरती कायदा बनवू शकतं. म्हणजे जॉईंटली दोघं बनवू शकतायत ना, म्हणजे दोघं तिथं एकत्र येत आहेत कॉन्करंट लिस्टवर. म्हणजे मला हा जॉईंट शब्द कॉन्करंट लिस्टला पॅच करायचा, लक्षात? ओके. आता हा जॉईंट शब्द मला तिसऱ्या पण गोष्टीला पॅच करायचा आहे. तिथं काय दिलंय आपण की फ्रीडम ऑफ अ ट्रेड, कॉमर्स अँड इंटरकोर्स. जो ट्रेड होतो ना तो दोघांमध्येच होतो ना. ट्रेड होण्यासाठी आपल्या व्यतिरिक्त कोणीतरी व्यक्ती पाहिजे, म्हणजे दोन गोष्टी पाहिजेत, म्हणजे त्यांचा जॉईंट कुठेतरी एकत्र झाला पाहिजे. म्हणजे न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया हे एकमेकांसोबत ट्रेड करू शकतात, लक्षात? म्हणजे न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया हा शब्द पकडल्यावरती मी न्यूझीलंडशी त्याला जॉईंट केलं आणि ह्या जॉईंट वरून मी तिन्ही गोष्टी पॅच केल्या. जॉईंट सिटिंग ऑफ द टू हाऊसेस ऑफ पार्लमेंट, त्यानंतर कॉन्करंट लिस्ट आणि दोघांमध्ये असणारा ट्रेड. आलं लक्षात? सोपं आहे. आता इथून पुढे तुम्हाला कोणीही विचारलं की बाबा आपण कॉन्करंट लिस्ट कुठून घेतलं, तर तुमच्या डोक्यात पहिल्यांदा यायला पाहिजे कॉन्करंट लिस्ट आहे म्हणजे दोघं जॉईंटली येऊ शकतात, म्हणजेच जॉईंट वाली गोष्ट म्हणजे ऑस्ट्रेलिया. फ्रीडम ऑफ ट्रेड, इंटरकोर्स काय असेल तर ते दोघांमध्ये म्हणजे जॉईंट म्हणजे ऑस्ट्रेलिया पुन्हा. आणि ऍट द सेम टाइम जॉईंट सिटिंग आहे म्हणजे दोघांचा जॉईंट, कुणाचा जॉईंट बघितला आपण ऑस्ट्रेलियाचा. आलं लक्षात? सो आता तुम्ही नोट्स कशा बनवणार? सिम्पल लिहायचं. आता ज्यावेळेस पुढच्या पण गोष्टी आपण बघेल ना, त्यानंतर त्या एकमेकांमध्ये मिक्स करा. म्हणजे आता आपण म्हणूया की फक्त आता ऑस्ट्रेलियाचं बघितलं, बाकी पण गोष्टी असतील ना बाकीच्या बनवायच्या. आता बघूया आपण बाकी बनवू आणि शेवटी मग रिकॉल करू की ते खरंच किती लक्षात राहते. एक मिनिट. ओके. आता पुढचा पहा, एक आणखी इंटरेस्टिंग वाला घेऊया. ठीक आहे. फ्रेंच कॉन्स्टिट्यूशन पहा. फ्रेंच कॉन्स्टिट्यूशन त्याच्याकडून आपण काय घेतलं? त्याच्याकडून आपण घेतलेलं आहे रिपब्लिक अँड आयडियल्स ऑफ लिबर्टी, इक्वॅलिटी अँड फ्रॅटर्निटी. लिबर्टी, इक्वॅलिटी अँड फ्रॅटर्निटी इन प्रियांबल. प्रस्तावनेमध्ये आपण बघितलं ना, लिबर्टी, इक्वॅलिटी, फ्रॅटर्निटी ह्या गोष्टी आणि रिपब्लिक ही गोष्ट फ्रेंच कॉन्स्टिट्यूशन कडून घेतली. चला आता फ्रेंच ह्याच्याकडून घेतली, तर आता फ्रेंच ह्या विषयी तुमच्या मनामध्ये काय आहे किंवा तुमच्या माइंड मध्ये काय येतं फ्रेंच म्हटल्यानंतर? आठवा.
त्याला पॅच करायचा प्रयत्न करायचा. हा सुनील काय येत आहे? रुसो हा रुसो रुसो. अच्छा अच्छा, ओके ओके. चला, तर आता जो रुसो आहे त्याला पॅच करून देखील काही गोष्टी तुम्ही करू शकता. आता मी हीच गोष्ट किती 3-4 पद्धतीने पण पॅच करू शकतो. अजून कुणाला आठवतंय फ्रेंच विषय काय? हो सर. हा, पद्मसिंह हा बोल. हा सर, फ्रेंच राज्यक्रांती आठवते. मग बॅस्टिलचा पाडाव, स्वातंत्र्यासाठी झालेली त्यांची युद्धे ते आठवते हा सर. ओके, मग ते थोडक्यात आपण क्रांती घेऊया शब्द, बरोबर. ओके सर. ठीक हा, आहे फ्रेंच राज्यक्रांती. ठीक आहे, राज्यक्रांती म्हणजे फ्रेंचचं रिव्होल्युशन लक्षात ठेवा. आता मला तर फ्रेंच मध्ये ना, हे तुम्ही वाचलंय म्हणून तुम्हाला लक्षात येते, बरोबर. एक रुसो तुम्ही वाचलाय त्याच्यामुळे, एक मिनिट हे पॅच होत नाही, ओके. आणि त्यानंतर एखाद्याला राज्यक्रांती येते, आठवते रिव्होल्युशन. आता मला तर आठवते ती फ्रेंच, आपण आता आजकाल मॉडर्न स्टाईलमध्ये मुलं फ्रेंच कट ठेवतात, बियर्डचा हा ना, दाढीचा फ्रेंच फ्रेंच ठेवतात ना बऱ्यापैकी, कॉमन आहे. आता ह्या तिन्ही गोष्टींनुसार ही गोष्ट कशी पॅच होऊ शकते, हे जस्ट एक्झाम्पल आहे तुम्हाला की कुठली ट्रिक कशी बनवू शकतात. ठीक आहे. तर पहिल्यांदा आपण बनवूया की ती फ्रेंच जी दाढी आहे त्यानुसार आपण बनवूया. त्यानंतर रुसोवर जाऊया, त्यानंतर आपण रिव्होल्युशनवर जाऊया. ठीक आहे. आता बघा, त्याच्यातल्या कोणत्या 2 गोष्टी आहेत, एक रिपब्लिक आहे आणि दुसरा लिबर्टी, इक्वॅलिटी, फ्रॅटर्निटी. ठीक आहे. आता पहा, फ्रेंच आहे, फ्रेंच आपण म्हणूया बियर्ड म्हणजे दाढी. रिपब्लिक शब्द आहे ना, म्हणजे पब्लिक मध्ये खूप कॉमन आहे आता ते. रिपब्लिक, गोष्टी कशा पॅच होतात बघा. रिपब्लिक, तर पब्लिक मध्ये कॉमन काय की फ्रेंच दाढी ठेवणे. ठीक आहे, हा एक पॅच झाला. दुसरा काय, आयडियल्स ऑफ लिबर्टी, इक्वॅलिटी, फ्रॅटर्निटी. कोणी कशा पद्धतीची सोकॉल्ड दाढी ठेवावी ह्याची पण लिबर्टी आहे. आणि लिबर्टी 4-5 ग्रुपनं जर केली, सपोज एखाद्या ग्रुपनं, आता आपल्या एखाद्या बॅचमध्ये, आपल्या ह्याच बॅचनं 4-5 लोकांच्या ग्रुपनं जर फ्रेंच केली, तर त्याच्यामध्ये एक बंधुता भाव आपोआपच येतो की बाबा चला आपल्या कॅटेगरीचा आहे. येते लक्षात. सो फ्रेंच दाढी ह्याच्यावरून सुद्धा आपण रिपब्लिक, पब्लिक मध्ये कॉमन असलेली गोष्ट, आणि त्याच्यामध्ये कोणी कसाही कट ठेवू शकतो, आणि फ्रॅटर्निटी म्हणजे बंधुता वाढते. एकदा तुम्ही लिबर्टी किंवा फ्रॅटर्निटी हा शब्द पकडला की आपोआप येतं. आता हीच गोष्ट रुसो वरून घेऊया, रुसो. ठीक आहे, ओके. आजकालच्या सिनेरिओ मध्ये रुसो ह्या शब्दाला सुद्धा ऍक्च्युअल रुसो नाही घ्यायचा. त्या रुसो ह्या शब्दावरून कॉमन काय गोष्ट निघू शकते, कॉमन शब्द काय आपण पॅच करू शकतो का, किंवा त्याला मॉडीफाय करू शकतो का. तर रुसो ह्या शब्दावरून मी रुसणं फुगणं जे असतं ना ते घेईल. ते लक्षात, रुसणं किंवा फुगणं. मग आपल्याला माहितच आहे, जे पब्लिक आहे ते गव्हर्नमेंटवर सध्या खूप रुसलेलं आहे, फुगलेलं आहे, त्या गोष्टी आहेत. आणि त्यांच्यामध्ये लिबर्टी, इक्वॅलिटी, फ्रॅटर्निटी ह्या गोष्टीसाठी आता डिमांड करतायत ते. असं घेऊया, आणि ॲट द सेम टाइम ते क्रांतीला पण पॅच होऊन जाईल. जे फ्रेंच रिव्होल्युशन आपण गोष्ट घेतली की पब्लिक मधूनच ती क्रांती होत असते, रिपब्लिक. आणि ती क्रांती कशासाठी असते, डिमांड असते त्यांची, आम्हाला लिबर्टी मिळाली पाहिजे, इक्वॅलिटी पाहिजे, फ्रॅटर्निटी जोपासली गेली पाहिजे, ह्याच्यासाठी पण रिव्होल्युशन असतं. सो एकच गोष्ट आपण 3 पद्धतीने पण लक्षात ठेवू शकतो. एक ट्रिक ऍटलिस्ट एकाला तरी तुम्ही बनवू शकता, काय रॉकेट सायन्स नाहीये. येते लक्षात. ह्याच्यामध्ये आपण अशाच गोष्टी वापरतोय ज्या आपण एक्सपिरियन्स केलेल्या आहेत पर्सनली, आणि त्याच गोष्टी आपल्याला प्रिपरेशन मध्ये वापरायच्या. ठीक आहे, हा झाला फ्रेंचचा. आता अजून दुसरा बघूया आपण लक्षात ठेवण्यासाठी. कॅनेडियन कॉन्स्टिट्यूशन घेऊया, कॅनेडियन. ठीक आहे, कॅनेडियन कॉन्स्टिट्यूशन. आता कॅनडा, कॅनडा ह्या गोष्टीवरून काय आठवतंय कोणाला? बोला बोला, कोणाकोणाला आहे ते. कॅनडामध्ये सर त्यांचं क्षेत्रफळ जास्त आहे, पण लोकसंख्या कमी आहे. क्षेत्रफळ जास्त आहे, लोकसंख्या कमी आहे. बरं ठीक आहे, ओके. अजून जे अजून काही एक कॅनडा विषय पंजाबी असेल. लोकांचं जास्त रहिवासी तिथं. पंजाबी लोकांचा का? बरं, ओके. रहिवास हो, पंजाबमधून जास्त लोक जातात. व्हेरी गुड. हा, पुढं हेमंत. बरं ठीक आहे. आता काय, प्रत्येकानुसार वेगवेगळी गोष्टी येते, बरोबर. पण गोष्ट अशी पाहिजे की त्याच्यावरती आपल्याला पॅच करायचं, हे लक्षात ठेवा नेहमी. हा, तर मला कॅनडा म्हटलं की काय वाटतं की आत्ताच आपली पंढरीची वारी झाली, आणि कानडा राजा पंढरीचा आपल्याला माहिती आहे, बरोबर ना. कानडा राजा पंढरीचा. सो कॅनडावरून मला दुसरा देश बिश नाही आठवत, मला डायरेक्ट कानडा राजा पंढरीचा म्हणजे विठ्ठलच आठवत. ठीक आहे, कॅनडावरून. आता आपण त्या कॅनडावरून पण पॅच करू, आणि जे क्षेत्रफळ जास्त आहे लोकसंख्या कमी आहे त्यावरून पॅच होते का बघू. ठीक आहे, जे तुम्हाला सोपं वाटेल ते तुम्ही घेऊ शकता. आता आपण कानडा राजा पंढरीचा म्हटल्यानंतर त्याच्या गोष्टी काय आहेत बघू कॅनडेच्या. फेडरेशन विथ अ स्ट्रॉंग सेंटर,
vesting the residuary power in the center, appointment of a state governors by the center, and advisory jurisdiction of the Supreme Court. म्हणजे लक्षात घ्या, ह्याच्यामध्ये नीट लक्षात घ्या, तिसरा पॉइंट काय आहे, अपॉइंटमेंट ऑफ स्टेट गव्हर्नर्स. ठीक आहे ना. गव्हर्नर हे पद जे आहे ना, गव्हर्नर हे पद 1935च्या ऍक्टने आणलंय. गव्हर्नर, द पोस्ट ऑफ गव्हर्नर, द अपॉइंटमेंट ऑफ अ स्टेट गव्हर्नर्स, कशा पद्धतीने अपॉइंट केलं जाईल त्या गव्हर्नरचं, ही गोष्ट आपण कॅनडाकडून घेतली. लक्षात येते ना, दोन गोष्टी फरक आहेत. गव्हर्नरचं पद हे 35चा कायदा आहे आणि त्याची अपॉइंटमेंट कोणत्या पद्धतीने करायची, भाऊ, इलेक्शन घ्यायचं का फक्त राष्ट्रपती नॉमिनेट करतील, तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या आपण कॅनडाकडून घेतल्या. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये जर बघितलं तर एक गोष्ट कॉमन दिसते की फेडरेशन आहे आपलं, बट विथ अ स्ट्रॉंग सेंटर, म्हणजे सेंटरकडे थोडासा झुकाव आहे, ही गोष्ट. रेसिड्युअरी पॉवर सेंटरमध्ये राहील, म्हणजे सेंटरकडेच पुन्हा झुकाव आहे. अपॉइंटमेंट ऑफ अ स्टेट गव्हर्नर बाय सेंटर, म्हणजे राज्याच्या गव्हर्नरला सुद्धा अपॉइंट करण्याची पॉवर सुद्धा सेंटरकडेच गेली, म्हणजे सेंटर स्ट्रॉंग आहे, हा पॉइंट लक्षात येतो इथं. आणि दुसरा गोष्ट आहे ऍडवायझरी ज्युडिक्शन ऑफ सुप्रीम कोर्ट. सुप्रीम कोर्टच्या ज्युरिडिक्शन मध्ये सगळ्या सुप्रीम कोर्टच्या गोष्टी आपण कुठून घेतल्या, सांगा, कोणीतरी सांगा, कुठून घेतल्या सुप्रीम कोर्टच्या रिगार्डिंग. सुप्रीम कोर्टच्या रिगार्डिंग आपण गोष्टी कुठून घेतल्या, ठीक आहे, माहित नसेल ते आपण युएस कडून घेतले. ठीक आहे. पण त्याच्यातलं जे ऍडवायझरी ज्युडिक्शन आहे ते मात्र आपण कॅनडाकडून घेतले. ठीक आहे. ओके. आता ह्या सगळ्या गोष्टी आपण विठ्ठलावर पॅच करायच्या. कानडा आहे ना, तो कानडा राजा पंढरीचा. आता लक्षात घ्या, तो देव आहे ना, विठ्ठल हा देव आहे आणि आपण एक मनुष्य आहे, म्हणजे आपण त्याचे भक्त आहोत. राईट. म्हणजे तो आपल्यापेक्षा सुपिरियर आहे. बरोबर आहे. तो स्ट्रॉंग असेल का आपण स्ट्रॉंग असणार, बरोबर आहे, तो स्ट्रॉंग असेल. म्हणजे कानडा याला आपण सेंटर, म्हणजे विठ्ठलाला आपण सेंटर सारखं ट्रीट करू आणि आपल्या स्वतःला आपण राज्यासारखं ट्रीट करू. ज्यावेळेस कानडा हा शब्द येतो त्यावेळेस स्ट्रॉंग सेंटरचीच भूमिका आपल्याला दिसली पाहिजे, त्यामुळे तर आपण त्याची भक्ती करतो. खरंच, म्हणजे स्ट्रॉंगनेस जिथं आहे, सेंटर जिथं जिथं वरचढ आहे, ती गोष्ट आपण कॅनडाकडून घेतलेली आहे. येते लक्षात. ठीक आहे. आता तीन गोष्टी सेमच आहे त्याला. फेडरेशन विथ स्ट्रॉंग सेंटर, म्हणजे स्ट्रॉंग सेंटर गोष्ट आली कॅनडा. रेसिड्युअल पॉवर जी आहे ती सुद्धा सेंटरमध्ये राहते, म्हणजे सेंटर इथं वरचढ आहे. आणि स्टेट गव्हर्नमेंट गव्हर्नर आहेत, त्याची नियुक्ती सुद्धा सेंटरच करणार, हे सुद्धा सेंटर स्ट्रॉंग असल्याचं दर्शवते. म्हणजे कानडा जो आहे आपला विठ्ठल, तो स्ट्रॉंग आहे हे दर्शवते थोडक्यात. आता चौथी गोष्ट काय होती, ऍडवायझरी ज्युडिक्शन ऑफ सुप्रीम कोर्ट. ऍडवायझरी हा शब्द पकडू, ऍडवायझरी. आता आपण भक्ती का करतो कानडाची, कारण काहीतरी आपल्याला त्याच्या सल्ला मसलत करून आपल्याला त्याचा काहीतरी आशीर्वाद मिळेल. ऍडवाइस आपण घेऊया त्याच्याकडून काहीतरी भक्तीच्या माध्यमातून. लक्षात. सो ऍडवायझरी म्हणजे सल्लागारी ज्युरिडिक्शन जे आहे सुप्रीम कोर्टचं, ते आपण त्याच्याकडून घेतो. आपण त्याच्याशी सल्ला मसलत करतो, आपण भक्त आहोत त्याचे, भांडू पण शकतो आपण त्याच्याशी, ते लक्षात ना. ऍडवायझरी ही गोष्ट आपण विठ्ठलाशी पॅच केली. म्हणजे लक्षात घ्या, गोष्ट आपल्या लाईफ मधल्या एक्सपिरियन्सची आपण पॅच करतोय कुठेतरी म्हणजे आपल्या प्रिपरेशन मध्ये. असं ज्यावेळेस होईल ना, त्यावेळेस अभ्यास हा एक खेळ होऊन जाईल, है ना. खेळ म्हणजे की पॉझिटिव्ह अर्थाने खेळ होऊन जाईल, म्हणजे त्याला आपल्याला एन्जॉय करता येईल त्याच्याबरोबर अभ्यास करताना. येते का लक्षात. तर अशा पद्धतीने जर अभ्यास झाला ना, तर तुम्ही कधीच थकणार नाहीये. फक्त तुमच्याकडे ना इमॅजिनेशन स्ट्रॉंग पाहिजे. कारण आईन्स्टाईन म्हणतो ना, इमॅजिनेशन इज फार ग्रेटर दॅन नॉलेज. इमॅजिनेशन इज रिअल पॉवर. तुम्ही किती इमॅजिन करू शकताय ना, त्याचा वापर आपल्या अभ्यासामध्ये करायचा. ह्याचा अर्थ तुम्ही कन्सेप्च्युअल क्लॅरिटी काहीची नाही असा बिलकुल नाहीये. ह्याचा अर्थ तुम्ही लॉजिक्स लावायचे नाहीत असं बिलकुल नाही. अनालिसिस करायचं नाही असं बिलकुल नाहीये. ह्या सगळ्या गोष्टी करायच्यात. पण ही गोष्ट का करतोय आपण, ती लॉंग टर्म राहण्यासाठी. लक्षात, ह्या गोष्टी खूप लॉंग टर्म लक्षात राहतात. ज्या गोष्टी तुमच्या अनुभवाची पॅच असतात ना, ते तुम्ही कधी विसरत नाही, कारण अनुभव तुम्ही विसरत नाही. आणि त्या न विसरणाऱ्या गोष्टीला जर आपण प्रिपरेशन जोडलं तर ते का बरं विसरेल. समजतंय ना. ठीक आहे. अजून एक उदाहरण घेऊ पुढचं, जे तुम्हाला लक्षात येईल. कोणतं घेऊ आता. कॅनडा, आयरिश, ऑस्ट्रेलियन, जर्मनी, रशिया, फ्रेंच, साऊथ आफ्रिका. ठीक आहे, साऊथ आफ्रिकाचा घेऊन बऱ्यापैकी खाली. साऊथ आफ्रिकन कॉन्स्टिट्यूशन, त्याच्यामध्ये प्रोसिजर फॉर अमेंडमेंट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन अँड द इलेक्शन ऑफ मेंबर्स ऑफ राज्यसभा. इलेक्शन ऑफ मेंबर्स ऑफ राज्यसभा, राज्यसभाच्या मेंबर्सचं इलेक्शन कसं घ्यावं,
हे साऊथ आफ्रिकेचं सांगते आणि प्रोसिजर फॉर अमेंडमेंट ऑफ कॉन्स्टिट्यूशन हे सगळ्यात महत्वाचं आहे. घटना दुरुस्ती करायची हे साऊथ आफ्रिकेकडून घेतले आपण. साऊथ आफ्रिका. ठीक आहे. हा चला सांगा साऊथ आफ्रिका याच्याविषयी तुम्हाला काय काय आठवतं? गांधीजी गांधीजींनी कृष्णवर्गीयांसाठी तिथं लढा दिलेला होता. सत्याग्रह ओके वगैरे ओके सारखे ओके प्रयोग केले होते. चालेल तिथे एक घेतलं. ठीक आहे पुढं आहे अजून त्या एक परिस्थितीत बदल करण्याचा प्रयत्न. हे ह्याचं साऊथ आफ्रिकेचं आहे का असं वाटतं? आहे त्या परिस्थितीमध्ये बदल करणं हे सगळ्या राज्याचं असू शकतं, सगळ्या देशांचं असू शकतं. पण हे असं का वाटतं साऊथ आफ्रिकेविषयी तुम्हाला? कारण सर म्हणजे पहिल्यापासून खूप मागास होते ते लोक आणि आता म्हणजे काही दिवसांपासून ते स्वतः खूप प्रयत्न करत आहेत की आपण आपल्यात बदल केला पाहिजे. ओके चला म्हणजे चेंज. अजून ठीक आहे म्हणजे तुमच्याकडे लक्षात यायला लागलं की त्या पहिल्यांदा गोष्टीविषयी तुम्हाला काय माहिती आहे हे पहिलं बघायचं. ठीक आहे ना. आता साऊथ आफ्रिकेला बघा, साऊथ आफ्रिकेविषयी खूप काही गोष्टी सांगता येतील आपल्याला, काही पण सांगता येतील. जसं आता बघा वास्को द गामा ज्यावेळेस आला त्यावेळेस साऊथ आफ्रिकेला वळसा घालून आला, बरोबर आहे का हे? येस सर, येस सर. ठीक आहे. मग आता बघा पहिल्यांदा ती गोष्ट काय होती वास्को द गामाच्या बाबतीतली की बाबा त्याने तो रूट अमेंड केला. पहिला जो मधला रूट होता त्याच्याऐवजी आता डायरेक्ट तो अमेंड केला ना, त्याने रूट बदलला आणि त्यामुळे तो आपल्या भारतामध्ये आला. सो अमेंड केला म्हणजे बदलला म्हणजे चेंज केला, किंवा त्या देशाची खासियत आहे की चेंज होणं गरजेचं आहे, चेंज इज नेसेसरी. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. किंवा गांधीजी तिथे गेले आणि तिथल्या गोष्टी असलेल्या सगळ्या म्हणजे अन्याय सहन करणारी जी त्यांची पद्धती होती त्याच्यात चेंज केला सत्याग्रहाच्या माध्यमातून. सो गोष्टी तिथल्या अमेंड केल्या, त्यांनी दुरुस्त केल्या, बदलल्या, तिथल्या घटनेला त्यांनी दुरुस्त केलं. ह्या सगळ्या गोष्टी आपण साऊथ आफ्रिकेला पॅच करू शकतो. ते लक्षात. सो अमेंडमेंट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन हाच एक महत्वाचा मुद्दा आहे याच्यातला, तो साऊथ आफ्रिकेकडून घेतला. मग साऊथ आफ्रिकेमध्ये गांधी जाऊन तिथे गोष्टी दुरुस्त केल्या, किंवा वास्को द गामा त्या साऊथ आफ्रिकेला वळसा घालून त्याने तो रूट अमेंड केल्यामुळे भारतात पोहोचला, किंवा मग तिथल्या देशातील लोकांनाच चेंज नेसेसरी वाटत. आलं लक्षात थोडक्यात ट्रिक कशा बनवायच्या? होपसो या गोष्टी तुम्हाला लक्षात आल्या असतील. आता तर आता ज्या काय आपण शिकलो त्या तुम्हाला आठवत आहेत का आपण बघूया. ठीक आहे, म्हणजे लक्षात येईल तुम्हाला ते आठवत आहेत का नाही. आता सगळ्यांनी फक्त डोळे मिटा मस्त मध्ये. मी तुम्हाला पार्ट बी सांगेल, तुम्ही तो कुठून घेतला फक्त सांगायचा. 2-3च गोष्टी घेतल्यात तर लक्षात राहतीलच तुम्हाला. सगळ्यांनी डोळे मिटलेले आहेत असं समजतो. रिपब्लिक. फ्रेंच राज्यघटना. फ्रेंच. ओके ओके ओके. स्ट्रॉंग सेंटर. कॅनडा. 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 व्हेरी व्हेरी कॅनडा. गुड. त्यानंतर अमेंडमेंट. दक्षिण आफ्रिका. दक्षिण साऊथ आफ्रिका. आफ्रिका. साऊथ आफ्रिका. ओके. द पोस्ट ऑफ गव्हर्नर. 1935 चा कायदा. यस. व्हेरी गुड. 1935. पोस्ट आहे हा पोस्ट. अँड द अपॉइंटमेंट ऑफ स्टेट गव्हर्नर्स बाय सेंटर. कॅनडा. 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 ओके चलो व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. त्यानंतर आहे फंडामेंटल राईट्स. यूएस. अमेरिका. USA. अमेरिका. ओके. ऍडवायझरी ज्युरिडिक्शन ऑफ सुप्रीम कोर्ट. कॅनडा. कॅनडा. येतं लक्षात तुम्हाला? ओके 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 ठीक आहे. लिबर्टी, फ्रॅटर्निटी, इक्वॅलिटी. फ्रेंच. 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 चला व्हेरी गुड. तुम्हाला लक्षात यायला ट्रिक. आता हे मी सांगितल्यामुळे तुम्हाला ते तुमच्या डोक्यामध्ये पहिल्यांदा हे येतं. आता देखील तुम्ही पाठ केलेलं नाहीये. ज्यावेळेस मी शब्द रिपब्लिक उच्चारतोय त्यावेळेस तुम्हाला तुमच्या डोक्यासमोर काय येतं की पब्लिक मध्ये काहीतरी कॉमन आहे, काहीतरी कॉमन आहे म्हणजे फ्रेंच. लक्षात. सो तुम्हाला आठवायची गरज नाही. आता काय तुम्हाला जे इनपुट दिलं जातंय त्या इनपुटलाच तुम्ही ट्रिक पॅच केलेली आहे, त्यामुळे ते आपोआप तुम्हाला त्याच आन्सरवर नेणार. तुम्ही कधीच म्हणणार नाही की रिपब्लिक हे कॅनडाचं असणार आहे, कारण ते मिसमॅच होणार आहे तुमच्या लक्षात. ठीक आहे. बरं आता ह्याच्यामध्ये आपण काय काय बघणार. सगळ्यात महत्वाचं आहे की इम्पॉर्टंट टॉपिक्स कोणते आहेत मी तुम्हाला सांगतो. सगळ्यात पहिल्यांदा तर तुम्हाला ते मेकिंग ऑफ कॉन्स्टिट्यूशन, कारण पॉलिटी ह्या पुस्तकातला सब्जेक्ट जे आहे त्याचं एज्युकेशन म्हणा किंवा पुढे जाऊन हे बाकीच्या पण जीएस मध्ये युजफुल आहेत. आता मेकिंग ऑफ द कॉन्स्टिट्यूशन पद्मश्री ते आता हे माइक ऑफ कर. ओके. तर आपल्याला सांगायचं काय याच्यामध्ये की इथं केलेला अभ्यास बाकीच्या पण जीएस मध्ये उपयोगी ठरतो, हे कधीच विसरायचं नाहीये. आता केलेला अभ्यास किंवा इथं केलेला अभ्यास बाकीच्या जीएस मध्ये कामी पडतोच.
त्यामुळे असं नाही समजा की पेपर 2 मध्ये आहे म्हणजे इथला विषय संपला. ट्राय हा नेहमी असावा की आता केलेली गोष्ट तुम्ही दुसऱ्या टॉपिकशी कुठे पॅच कराल का. सो ट्रिकचा दुसरा नियम हा आहे की तुम्ही ऑलरेडी जी एक ट्रिक केलेली आहे त्याच गोष्टीला पुन्हा दुसरी ट्रिक पॅच करायची. त्याच गोष्टीवर पुन्हा आणखी तिसरी गोष्ट पॅच करायची. जर त्या संबंधात तयार होते, एक शृंखला तयार होते. बाय चान्स तुम्ही पुढचा मागचा जरी विसरला तरी त्या शृंखलेमधली एक जरी कडी तुम्हाला पकडायला आली तर तुम्ही पुढं मागचं बरोबर लक्षात राहू शकता. येते लक्षात? इथं कुठेही पाठ करायचं नाहीये. आपल्याला थोड्याशा ट्रिक्स आणि त्या ट्रिक्सवर ट्रिक्स बनवायच्या जेणेकरून त्या विसरणार नाहीत. ठीक आहे. आता मेकिंग ऑफ कॉन्स्टिट्यूशन हा पार्ट इथे तर आहेच, पण हिस्ट्रीमध्ये म्हणजे इतिहासामध्ये खूप मॅटर करतो. त्यामुळे त्याचा फायदा तिथंही होतो. आणि ऍट द सेम टाइम GS3 मध्ये त्याचे कुठे ना कुठे ऍक्ट ज्यावेळेस आपण बनलेले असतात त्याचा कुठेतरी रेफरन्स लागलेला असतो. त्यामुळे उत्तर काढण्यासाठी एखादी गोष्ट कुठल्या पण विषयाची आपण वापरू शकतो. GS2 च्या पेपरसाठी आपण GS3 ची पण गोष्ट वापरू शकतो. GS1 चं उत्तर काढण्यासाठी GS4 ची पण गोष्ट वापरू शकतो. त्यामुळे हा जो अभ्यास आहे हा फक्त आपल्याला एमपीएससी किंवा आयोगाने आपल्या सोयीसाठी दिलाय, परंतु आहे एकच. त्याचा कुठं ना, कारण हा सगळं आपल्या राज्यासाठीच चाललंय ना, त्याच्यामुळे कुठल्या ना कुठल्या गोष्टीमध्ये त्याला पॅच होणारच. ठीक आहे. महत्वाचे पार्ट बघा काय याच्यामध्ये शेड्यूल आहेत, शेड्यूल, आणि ते शेड्यूल विचारलं जातं. इव्हन युपीएससी मध्ये पण सिंपल विचारलं जातं की हे शेड्यूल कोणतं, म्हणजे कोणती गोष्ट कोणत्या शेड्यूल मध्ये, अनुसूचित थोडक्यात म्हणूया. ठीक आहे ना, पहिल्यापासून ते 12व्या पर्यंत. ठीक आहे. आता जे स्थानिक स्वराज्य संस्था आहे त्या कुठल्या रिलेटेड असतील हे विचारलं गेलेलं 1-2 वेळा. ठीक आहे ना. त्याच्यामध्ये ग्रामचं रिलेटेड वेगळं आहे, नगरचं म्हणजे अर्बन वेगळं आहे, रुरल वेगळं आहे. ठीक आहे ना. पंचायत राज वेगळं राहतं आणि अर्बन ऍडमिनिस्ट्रेशन वेगळं राहतं. तर याच्यामध्ये 7th शेड्यूल बऱ्यापैकी इम्पॉर्टंट आहे. 7th शेड्यूल, त्याच्यामध्ये डिव्हिजन ऑफ पॉवर्स दिलेले आहेत, त्याच्यामध्ये लिस्ट आहे त्या. आता सांगा कॉन्करंट लिस्ट कुठे येणार? कॉन्करंट लिस्ट कोणाकडून घेतला आपण? ऑस्ट्रेलिया. ओके, ठीक आहे. अगदी त्याच पद्धतीनं हे शेड्यूल मध्ये काय काय आहे ते थोडं बघा तुम्ही, की हे शेड्यूल आपल्या 12 शेड्यूल आहेत. पार्ट्स किती आहेत आपले आणि त्याच्यानुसार आर्टिकल्स किती आहेत. इम्पॉर्टंट आर्टिकल्स फक्त करा. सगळेच आर्टिकल काय पाठ करायची गरज नाहीये. होत असतील एखाद्याची तर चांगलीच गोष्ट आहे, परंतु आर्टिकल चांगले कोणाचे, इम्पॉर्टंट आर्टिकलची लिस्ट आहे आपल्या पॉलिटीमध्येच. इम्पॉर्टंट आर्टिकल्स पाठ असलेले आर्टिकल कोणते पाहिजेत तुमचे? फंडामेंटल राईट्स, DPSP हे पाठच पाहिजेत, याला काही ऑप्शन नाहीये. जसं 12 आर्टिकल पासून ते 35 आर्टिकल पर्यंत आपल्याला हे सगळं फंडामेंटल राईट्स आहे. मग आता पुन्हा अभ्यास करताना आपण काय म्हणलो, स्टेप बाय स्टेप करायचं. म्हणजे पहिल्यांदा 12 ते 35 पर्यंत हा फंडामेंटल राईटचा इश्यू आहे. मग फंडामेंटल राईट्स विषयी जे काही तुम्हाला माहिती आहे ते सगळं इथे घ्यायचं. दुसऱ्या स्टेपला काय घ्यायचं, की बाबा ह्याचं पण डिव्हिजन आहे ना मध्ये, 14 ते 18 वेगळं आहे, 19 ते 22 वेगळं आहे, 23-24 वेगळं आहे, 25 ते 28 वेगळं आहे, 29-30 वेगळं आहे. ते लक्षात. इक्वॅलिटी म्हणजे 14 ते 18 आहे, 19 ते 22 पर्यंत आपले लिबर्टी आहे, स्वातंत्र्य आहे. एक्सप्लॉटेशनच्या अगेन्स्ट आहे 23-24, रिलिजनच्या संबंधी 25-28, मायनॉरिटी संबंधी 29-30 टाईप मध्ये. समजतंय? आता याच्या मग परत आत जायचं की बाबा इक्वॅलिटीच्या रिलेटेड आहेत ना 14-18, मग 14 ते 18 मध्ये नक्की काय काय आले. मग 12 मध्ये स्टेटची डेफिनेशन आहे ती काय आहे. 13 आर्टिकल ह्या पूर्ण पार्टला प्रोटेक्ट करतोय, मग त्याच्यामध्ये ती भाषा काय नक्की वापरली त्यांनी. त्याच्यानंतर 14 मध्ये काय, 15 मध्ये काय, 16 मध्ये काय, 17 मध्ये काय, 18 मध्ये काय, कारण हा प्रश्न विचारून गेलाय आता पाठीमागच्या प्रीला. आता ह्या प्रीला म्हणजे 2000 कितीची होती, 21 ची, सॉरी 21 नाही 20 चीच एक्झाम झाली. तर त्या एक्झामलाच हा प्रश्न होता की आर्टिकल 16च्या रिलेटेड आणि आर्टिकल 30 मधला 29 मधला पार्ट कन्फ्युज करण्यासाठी आपल्याला ते 15 पण वाटत होता, 16 पण वाटत होता, 29 पण वाटत होता आणि 30 पण वाटत होता. होते म्हणजे आर्टिकल मध्ये काय काय आहे ते थोडंसं इम्पॉर्टंट बघणं गरजेचं आहे. फंडामेंटल राईट वरती प्रश्न बऱ्यापैकी येतात. ठीक आहे. त्यामुळे फंडामेंटल राईटला 3 स्टार करून ठेवा. अगदी त्याचबरोबर आहे नंतर आपला DPSPचा पार्ट. DPSP आहे ना, त्याच्यामध्ये पण आर्टिकल 36 पासून ते पुढे पर्यंत 50-51 पर्यंत न्यायचं आपल्याला, कारण फंडामेंटल ड्युटी हा पण त्याच्यामध्ये येऊन जाते. सो फंडामेंटल राईट आणि DPSP हे नेहमी हे चाललेलं आहे. फंडामेंटल राईट सुपिरियर की DPSP सुपिरियर याच्यासाठीचे केसेस झालेले आहेत. त्यातले आपल्याला इम्पॉर्टंट असलेली केशवानंद भारती. ठीक आहे ना. केशवानंद भारतीमध्ये केसमध्ये जे जे काही सांगितलं ते फक्त एकदा बघून घेणे. त्यामुळे हा एक नंतरचा पार्ट राहील. फंडामेंटल राईट, DPSP हे खूप इम्पॉर्टंट, ह्याला स्टार कराच. त्याच्या व्यतिरिक्त कोणकोणत्या गोष्टी आहेत बघा. त्यानंतर आपले 3 स्तंभ.
तीन स्तंभ म्हणजे काय, की पहिल्यांदा सेंट्रल गव्हर्नमेंट आणि त्यालाच कॉम्प्लिमेंटरी आपलं स्टेट गव्हर्नमेंट. मग तुम्ही ह्याच्यात काय कराल, आता गव्हर्नमेंट आहे ना, मग त्याच्यामध्ये तुम्ही राष्ट्रपतीपासून सुरुवात करायची. मग राष्ट्रपती हा शब्द घेतल्यानंतर राष्ट्रपती इमॅजिन करा ना, तुम्हाला आता सध्याचे राष्ट्रपती माहित आहेत तर त्याला पॅच करा. जर तुम्हाला माहित नसेल तर घरामध्ये ज्याची हुकूमत चालते त्याला करा, ठीक आहे. किंवा घरामध्ये जे मोठे आहेत त्यांना राष्ट्रपती करा, आणि नेहमी घरात जे मोठे असतात त्यांचं काही चालत नसते, त्याच्या अंडर जे असतात त्यांचं चालते, म्हणजे प्रधानमंत्री आणि त्यांची काउन्सिल. इमॅजिन घरामध्ये सुद्धा करू शकता तुम्ही, अदरवाईज जे आपल्या राज्यामध्ये देशामध्ये चालले ते पण गोष्ट करू शकता. प्रश्न येतात कसे हे तुम्हाला पहिल्यांदा सांगितले, प्रिव्हियस इयर क्वेश्चनचे पेपर ज्यावेळेस बघाल त्याच वेळेस तुम्हाला लक्षात येईल की ह्या टॉपिकवर प्रश्न आले कसे. आता राष्ट्रपती कोण बनू शकतं, मग त्याचे काहीतरी क्वालिफिकेशन पाहिजे ना, राष्ट्रपती कोण कोण बनू शकतं, त्याचं एज काय असायला पाहिजे, कोणत्या सभागृहामध्ये निवडून येण्यास पात्र पाहिजे, वगैरे वगैरे. अगदी तसंच व्हाईस प्रेसिडेंट आहे, प्राईम मिनिस्टर आहे, काउन्सिल ऑफ मिनिस्टर, इट्स ओके, म्हणजे गव्हर्नमेंट आहे. त्यानंतर पार्लमेंट आहे. गव्हर्नमेंटचं काम काय असतं, की ज्या पॉलिसीज पार्लमेंटने पास केलेल्या आहेत, जे कायदे पास केले त्याला इम्प्लिमेंट करणं, किंवा ज्युडिशियरीने जे निर्देश दिलेले असतील सो मोठो, किंवा काही रूल्स किंवा गाईडलाईन्स बनवले असतील त्याचं पालन करणं, हे गव्हर्नमेंटचं काम आहे. आणि त्याच्यासाठी काउन्सिल आहे, त्या काउन्सिलचा हेड प्रधानमंत्री असतो. आणि स्टेट म्हणजे आपल्या ह्याचा स्टेटच्या बाबतीत मुख्यमंत्री आणि त्याचे मंत्रिमंडळ असेल. आता पार्लमेंटमध्ये कोण कोण येतं, पार्लमेंट म्हणल्यानंतर पार्लमेंटमध्ये कोण कोण येतं बरं? हा विचारलंय, सांगा सांगा, पार्लमेंटमध्ये कोण कोण असतं, पार्लमेंट म्हणजे काय? राष्ट्रपती, हा अं, लोकसभा आणि राज्यसभा. राज्यसभा आणि लोकसभा. ओके, ठीक आहे. म्हणजे आता जनरली आपल्याला काय लक्षात येतं की राज्यसभा आणि लोकसभा एवढंच आपण म्हणतो, पण राष्ट्रपती हा त्याचा पार्ट आहे. का पार्ट आहे? कारण लॉ बनवणं हे त्याचं काम आहे, बरोबर आहे, कायदा बनवायचा आहे. एखादं विधेयक ज्यावेळेस मांडलं जातं, जोपर्यंत राष्ट्रपती त्याला सँक्शन करत नाही तोपर्यंत ते विधेयक कायद्यामध्ये कन्वर्ट होत नाहीये, बरोबर ना, ते बिल ऍक्ट मध्ये कन्वर्ट होत नाहीये. त्यामुळे तो त्याचा पार्ट आहे. त्यामुळे लक्षात नेहमी ठेवायचं की पार्लमेंटमध्ये ह्या तीन गोष्टी येणार. मग तुम्हाला राष्ट्रपती तर आपण इकडे बघितलेलाच आहे. पार्लमेंटमध्ये तुम्हाला राज्यसभा लोकसभा हे बघावं लागेल, त्याची कॅपॅसिटी किती असते, त्याचं फंक्शनिंग कसं चाललेलं असतं, काय काय क्वेश्चन जसा स्थगन प्रस्ताव वगैरे असतात, ह्या काय गोष्टी आहेत का, त्यानंतर त्यांची काही जॉईंट सिटिंग असते का, कोणती बिलं पहिल्यांदा कोणत्या सभागृहात मांडायची असतात, किती दिवसात मांडायचे असतात, किंवा हे सभागृह भरपूर लोकांना अपॉइंटमेंट करतं आणि ऍट द सेम टाइम काढून पण टाकतं, तर ते काढून टाकण्यासाठी किंवा अपॉइंट करण्यासाठी काय मेजॉरिटी असते का, घटना दुरुस्ती करायची असेल तर मग ती मेजॉरिटी आहे का, इमर्जन्सी लावायची असेल तर काय, हे म्हणजे सगळ्या गोष्टी आपल्या ह्या पार्लमेंटच्या आणि ह्या विधानमंडळाच्या माध्यमातून चालतात. म्हणजे याच्या बाबतीत आपल्याला सगळ्या गोष्टी बघायच्या असतात. आता हे बजेट प्रकरण आले बरोबर, तर हा बजेट पार्ट पेपर 4चा पण पार्ट आहे ना, तर इथं पण बजेट वाचायचं आणि पेपर 4 मध्ये पण बजेट वाचायचं. पण ते असं नाही झालं पाहिजे की पेपर 2चं बजेट वेगळं आणि पेपर 4चं बजेट वेगळं, हे तुम्हाला जॉईंट करता आलं पाहिजे. एकच गोष्ट आहे, त्याला फक्त वेगवेगळ्या अँगलनं तुम्हाला बघता आलं पाहिजे, ठीक आहे. त्यानंतर आहे ज्युडिशियरी आपली सुप्रीम कोर्ट आणि त्याची बाकी इंटिग्रल पार्ट आहे, म्हणजे इंटिग्रेटेड ज्युडिशियरी आहे आपली, ठीक आहे ना. मग सुप्रीम कोर्टच्या बाबतीत जजेसची नेमणूक कशी होते, सुप्रीम कोर्टचे जज कोण होतं, चीफ जस्टिस ऑफ इंडिया कोण होतं, त्याच्या संबंधी त्याने बेसिक स्ट्रक्चर काय फ्रेम केलेलं आहे, किंवा ह्या लोकांना कसं काढलं जातं, कोणती मेजॉरिटी असते. आता माहिती नसेल तुम्हाला, पण सुप्रीम कोर्टच्या लोकांना काढण्यासाठी कोणती मेजॉरिटी आहे बरं, तुम्हाला काय माहित आहे का? स्पेशल. हा, मग स्पेशल मेजॉरिटी म्हणजे काय? सभागृहाच्या उपस्थित आणि मतदान करणाऱ्यांपैकी दोन दोन टू
आपण एवढं सगळं वाचलं किंवा ज्याच्यामधून आपण कोणत्या देशाकडून काय घेतलं हे पण बघितलं, तर नोट्स कशा बनवायच्या? एका देशाची पहिली गोष्ट रिपब्लिक लिहायची, त्यानंतर डायरेक्ट लिहायचं अमेंडमेंट ऑफ कॉन्स्टिट्यूशन, त्यानंतर डायरेक्ट लिहायचं लिबर्टी, त्यानंतर डायरेक्ट युएसचा पार्ट कुठला तर घ्यायचा, त्यानंतर पुन्हा फ्रेंचचा घ्यायचा, पुन्हा जर्मनीचा घ्यायचा, असं वेगवेगळं मिक्स करून टाका. आणि त्यानंतर प्रत्येक पॉईंटवर जाऊन हे कुठून घेतलं, हे कुठून घेतलं, हे कुठून घेतलं, म्हणजे तुमच्या समोर उत्तर असणार नाही, हे उत्तर तुमच्या डोक्यामध्ये पाहिजे. सो अशा पद्धतीने जर A1 नोट्स बनवल्या तर ते इझी जाईल. तुम्ही जे वाचलंय ते खरंच तुम्हाला आठवतंय का नाही हे चेक तिथंच होईल. ठीक आहे. त्यानंतर लक्षात कसं ठेवायचं हे पण बघितलं, नोट्स पण बघितलं. हा, आणि शक्यतो रिव्हिजन जे आहे ना डेली ठेवा. जे काही तुम्ही आज वाचाल ना दॅट शुड बी रिवाइज्ड ऑन नेक्स्ट डे. त्याला 1 तरी तास कमीत कमी द्या. जे पण काय वाचलंय शॉर्ट नोट्स कॉल आलता दादा. ठीक आहे. तर काय सांगत होतो मी की रिव्हिजन ही डेली तुम्ही 1 ते 2 तास, आता सध्या तुम्हाला काय वाचायला नाही म्हणून 1 तास जरी ठेवली तरी चालेल, पण मेक इट हॅबिट की सकाळी उठल्यानंतर लगेच काय करायचे तर रिव्हिजन करायची. कशाची रिव्हिजन करायची? जे काय तुम्ही काल वाचलं दिवसभरामध्ये त्याच्या A1 नोट्स बनवलेले आहेत आणि त्यानंतर रिवाइज करायचं थोडक्यात. तर ते जर त्याला उजाळा थोडा दिला तर ते जास्त काय लक्षात राहील. पण आपली सवय काय राहते, आता वाचायचं आणि त्यानंतर 10-15 दिवसांनी बघायचं, किंवा त्याच्याविषयी कुणीतरी विचारलं आणि नाही आलं की डिप्रेशन मग पुन्हा वाचत बसायचं. अशा गोष्टी करायच्याच नाहीत. जे तुम्ही आज वाचताय ना रात्री त्याची A1 बनलीच पाहिजे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर पहिले A1 चे रिव्हिजन झाले पाहिजे. याचे 2 फायदे आहेत. पहिली गोष्ट, जे तुम्ही केलंय ते सिक्युअर करताय. दुसरी गोष्ट, त्यांना कॉन्फिडन्स खूप येतो की आपण जे केलंय ते आपल्याला येतंय. आणि तिसरी गोष्ट, दिवसाची सुरुवात जर अशी पॉझिटिव्हिटीने झाली, कॉन्फिडन्स न झाली, तर तीच तुमची पॉझिटिव्ह एनर्जी ऍक्सलरेट करते पुढच्या गोष्टी करण्यासाठी. लक्षात आलं? सो माझ्याकडून ह्या पेपर 2 विषयी आणि एकंदरीतच प्रिपरेशन मध्ये काय गोष्टी इम्पॉर्टंट आहेत, काय गोष्टीची काळजी घ्यावी, एवढं होतं. तुमचे जर काही क्वेश्चन्स आणि क्वेरीज असतील तर तुम्ही विचारू शकता. एकाने विचारा जर कोणाला काही अडचण किंवा क्वेरीज असेल. सर, रंजन कोळंबे सरांचं बुक आपण वाचू शकतो का यासाठी? हो, थांबा 1 मिनिट, माझा स्पीकर जरा. हा, काय म्हणले? रंजन कोळंबे सरांचं बुक सफिशियंट आहे का यासाठी? हो, रंजन कोळंबे सरांचं सुद्धा बुक सफिशियंट आहे, काही प्रॉब्लेम नाहीये. त्यामध्ये पण तर दिलेलं आहे जसं याच्यामध्ये आहे. चालेल चालेल. ओके. सर एनसीईआरटी यूज करावी लागतील का सर? लक्ष्मीकांत, परत तुम्ही युनिकचे 2 बुक सांगितले त्यानंतर एनसीईआरटी लागतील का नाही? हा, एनसीईआरटी कशासाठी आहे? तुमचे कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी आहे. म्हणजे त्याच्यामध्ये मेकिंग ऑफ कॉन्स्टिट्यूशन हा जो पहिला पार्ट, म्हणजे 11वीचं जे बुक आहे मेकिंग ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, त्याच्यामध्ये गोष्टी समजण्यासाठी अंडरस्टँडिंग म्हणतो आपण, ऍक्च्युअल अंडरस्टँडिंग, त्यासाठी तुम्ही वाचू शकता. पण त्याच्यातून प्रश्न येतील अशी पॉसिबिलिटी खूप कमी असते, कारण त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी त्यांनी खूप छान पद्धतीने सांगितली आहे. अनालिसिस ज्यावेळेस तुम्हाला एखाद्या गोष्टीचं करायचंय की हेच का झालं बाबा, फंडामेंटल राईटचं महत्व काय कॉन्स्टिट्यूशन मध्ये, त्या गोष्टी जर युपीएससी साठी करायचं असेल तर एनसीईआरटी डेफिनेटली वाचा. पण जर एमपीएससी साठी वाचायचं असेल तर पहिले लक्ष्मीकांत वाचा आणि त्यानंतर वेळ मिळाल्यानंतर एनसीईआरटी ला थोडं ओव्हरलुक करा. कारण एमपीएससी ओके मध्ये सर. आपल्याला फॅक्च्युअल गोष्टी जास्त विचारल्या जात आहेत आणि एनसीईआरटी मध्ये तशा कमी आहेत आणि त्या अनालिटिकल जास्त आहेत. ओके सर. तर कायद्यांच्या नोट्स कशा काढायच्या? कशाच्या? कायद्यांच्या नोट्स. अच्छा, लॉ ऍक्ट्स. ओके ओके ओके. हा, बरं झाला हा एक प्रश्न विचारला. लॉ मध्ये काय करा, कायदे आपले जे आहेत ना त्याच्याविषयी जर तुम्ही पहिल्यांदा बघा की कसं विचारलं जाते. ठीक आहे. माझा एक्सपिरियन्स असा राहिलेला आहे की कायदे जे बनलेले आहेत ते लोकांच्या हितासाठी आहेत. बरोबर? जसं माहिती अधिकार, तर हा लोकांच्या हितासाठी आहे, म्हणजे आपल्यामध्येच ती गोष्ट आहे. मग एखादा कार्यकर्ता असा असतो की जो आरटीआय ऍक्टिव्हिस्ट असतो, म्हणजे त्याला माहिती जास्त काढून घ्यायची सवय असते. बरोबर? मग ती गोष्ट त्या व्यक्तीला जर तुम्ही पॅच केली, त्याच्या व्यक्तीच्या घराशेजारीच, किंवा त्या व्यक्तीविषयी जे तुमच्या मनामध्ये जे काही इमेज आहे किंवा त्याचं घर तुम्हाला माहित आहे, त्या पूर्ण गोष्टीला एकदा इमेज फॉर्म मध्ये तयार करून घ्यायचं. इमेज फॉर्म मध्ये म्हणजे राईट डाऊन नाही करायचं, ते डोक्यामध्ये घ्यायचं आणि सगळ्या आरटीआयच्या गोष्टी त्याच्याशी पॅच करायच्या. हे खूप युनिक मेथड आहे.
त्यानंतर जर सपोज SC/ST च्या रिलेटेड कायदा आहे अॅट्रॉसिटीचा, तर मग SC/ST ची ज्या ठिकाणी तुम्हाला म्हणजे तिथं लोक आहेत असं जर वाटत असेल, तर त्या ठिकाणी तुम्ही पॅच करू शकता. कोणता पण कायदा घ्या, आता कौटुंबिक हिंसाचार, कुठल्या तरी हिंसाचार होतोय असं तुम्हाला दिसतंय किंवा नाही दिसत आहे, तुमचं आदर्श गाव आहे, मग एखाद्या पिक्चर मध्ये पण होऊ शकतं ना कौटुंबिक हिंसाचार, एखाद्या पिक्चर मध्ये सुद्धा. ठीक आहे, लक्षात येते? म्हणजे एखाद्या मूवीतला पण तुम्ही, हा सगळ्यात महत्वाचं, माझं सगळ्यात फेवरेट काय असेल तर मूवी, त्या मूवीचा सगळ्यात जास्त वापर मी प्रिपरेशन मध्ये केलेला आहे. हा, हॉलिवूड पासून ते टॉलिवूड पर्यंत. ठीक आहे ना, कुठं पण आपण वापरू शकतो त्याचा, कुठलं पण वापरू शकतो. लक्षात घ्या. थप्पड पिक्चर आहे ना, थप्पड बघितलं असेल तुम्ही लोकांनी, बघितलंय का थप्पड? हा, त्याच्यामध्ये पण मग इतका हिंसाचार नाही येतात कौटुंबिक, पण आपण त्याला पॅच करू शकतो की बाबा त्या कौटुंबिक हिंसाचाराच्या ऍक्टला त्या गोष्टीचा, त्या मूवीचा आपल्याला संदर्भ घेऊन. थोडक्यात सांगायचं काय आहे की तुम्ही त्याच्याविषयी काय थिंक करता आणि काय इमॅजिन करताना, इट ओनली मॅटर्स. आणि हे जर मॅच होत नस तुम्हाला, तर तुमची ती मेथड नाही, हे लक्षात घ्या. जर होत असेल तर डेफिनेटली त्याला पुढे न्या, तुमची मेथड तुम्ही शोधा. फक्त सांगण्याचा उद्देश की त्याला फन मध्ये कन्वर्ट करा, ज्याच्यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट येतोय ना त्या पद्धतीने त्या गोष्टीला डायरेक्ट करा. तर ऍक्ट मध्ये मी म्हणतो की नोट्स काढण्याच्या ऐवजी पहिल्यांदा गोष्टी पॅच करायला शिका. ठीक आहे ना? प्रश्न कोणी उमेशने विचारला होता ना? हो सर. हा, तर पहिल्यांदा नोट्स काढण्याच्या ऐवजी त्या गोष्टी पॅच करा, कारण प्रत्येक पॉइंट वरती आता प्रश्न विचारता येते, त्याच्यामुळे त्या पुस्तकाच्या पुन्हा रेप्लिकेशन नका करत बसू, डायरेक्ट गोष्टी पॅच करा. ठीक, अजून कोणाचा? सर एक मिनिट. लक्ष्मीकांत आकाश सरांचं किंवा जे हेमंत. हा हा सर, हा लक्ष्मीकांत सरांचं जे पॉलिटीचं बुक आहे ते माझ्याजवळ मराठीचं आहे. हा मराठी हा एडिशन मध्ये. बट मी खूप सारे लोक सजेस्ट करतात की ते खूप चुका असतात बुवा मराठी एडिशन मध्ये. खूप काय केलंय? चुका असतात बुवा, मिस्टेक असतात असं. ओके 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 ओके, ठीक तर आहे. या गोष्टीशी कसं डील करायला पाहिजे, ते पुस्तक हाताळलं पाहिजे का नाही बुवा? सगळ्यात पहिले मला सांग की इंग्लिशचा काय प्रॉब्लेम आहे का तुला? इंग्लिश म्हणजे इतकं पण कम्फर्टेबल नाही की मी करू शकतो बुवा असं, एवढी पण कम्फर्टेबल नाही. इंग्लिश ना, मग ठीक आहे मराठीत यस. कर, एवढा काही प्रॉब्लेम नाहीये. आणि फक्त ते करत असताना रंजन कोळंबेचं बुक पण साईडला ठेव, म्हणजे कम्पेअर होऊन जाईल. ओके ओके. आणि जे पण काय वाचतो ना ते 2-3 लोकांच्या सोबत डिस्कस करायचं. आपल्याला कसं कळणार की आपण कोणती गोष्ट चुकीची वाचली? ज्यावेळेस आपण ती गोष्ट राईट. दुसऱ्याला सांगेल आणि दुसरा त्याला काउंटर करेल, अरे असं नाही, जर असं आहे, तेव्हा त्या गोष्टी क्लिअर होणार ना आपल्याला. त्यामुळे शक्यतो काय करा की जे काय तुम्ही वाचले ते डिस्कशन मध्ये आणायचा नेहमी प्रयत्न करा. ठीक. आणि इंग्लिश वाचणं मॅन्डेटरी नाहीच आहे ना, म्हणजे एवढं गरजेचं नाहीच आहे, नाही 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 तर नाही, मग काहीतरी ट्राय केलं असतं आपण हँडल. मॅन्डेटरी बिलकुल नाहीये. फक्त काय होतं की ज्यावेळेस प्रश्न आले जातात ना त्यावेळेस त्याचं आकलन लवकर होतं. ज्याला ज्याला इंग्लिश मधून वाचायचं ही सवय आहे ना, आता आपण म्हणूया की काय म्हणूया, इमर्जन्सी हा शब्द जेवढा आपल्याला लवकर कळतो तेवढा आणीबाणी हा शब्द कळायला थोडासा वेळ लागतो. म्हणजे प्रत्येकाचं वेगवेगळं असेल, एखाद्याला आणीबाणी खूप लवकर समजतं जेवढी इमर्जन्सी मध्ये नाही समजत. सो ज्याला ज्या राईट. मी गोष्टी टर्म इंग्लिशमध्येच करतोय सर. हा टर्म इंग्लिशमध्येच करतोय. फक्त कन्सेप्च्युअल जो डेटा असतो ना तो मराठीमध्ये घेतोय मी. चालेल. आणि त्याला फक्त म्हणजे ते काउंटर, हेल्पफुल असतं. हा काउंटर रंजन कोळंबीचे बुक आणि डिस्कशन ह्याच्यामधून त्याला ते क्रॉस चेक कर. ओके सर, थँक्यू. सर, हा ऑलरेडी सर आपले लक्ष्मीकांत सर असतील किंवा कोळंबे सरांचं पुस्तक असेल, ह्यामध्ये फॅक्च्युअल किंवा त्यांनी बनवलेलं कसं, तर त्याच्यावर अजून नोट्स काढणं म्हणजे थोडस हे होतं ना, की सगळंच इम्पॉर्टंट होतं आपल्याला सुरुवातीला किंवा मला काहीच वाचल्यानंतर. कळत, आवाज येत नाही. आकाश, परत एकदा सांग काय म्हटलं? आता येतोय सर आवाज? हा मी थोडं बाहेर आलो. सर, कोळंबे सर किंवा लक्ष्मीकांत सरांच्या पुस्तकाचं ऑलरेडी नोट्स स्वरूपात असल्यामुळे ते फॅक्च्युअल डाटा अजून नोट्स मध्ये कसा कन्वर्ट करता येईल? नोट्स मध्ये कन्वर्ट करूच नका त्याला. म्हणजे ते ऍज इट इज पुस्तक वाचाच तुम्ही. फक्त जे आता मी ते A1 म्हटलं ना, A1 म्हणजे काय, त्याच्या पुढे फक्त क्वेश्चन मार्क करायचा, पूर्ण ऍज इट इज लिहून नाही घ्यायचं. म्हणजे जर मी जर म्हणलं राष्ट्रपतीची क्वालिफिकेशन, तर तुम्ही ते पूर्ण वाचा. किंवा सुप्रीम कोर्टच्या न्यायाधीशाची, सुप्रीम कोर्टचा जो जज आहे त्याची क्वालिफिकेशन आता आपण डिस्कस केली,
तर डिस्कस केल्यानंतर तुम्ही फक्त एवढंच लिहा, द क्वालिफिकेशन फॉर सुप्रीम कोर्ट जज क्वेश्चन मार्क, आणि त्याच्या पुढे वाटल्यास 4 हा आकडा लिहा किंवा 3 आकडा लिहा जे तुम्हाला वाटतात. मग हे 3 तुम्हाला आठवलं पाहिजे. त्याच्यासाठी तुम्ही वहीमध्ये लिहायची गरज नाहीये, ते बुकमध्ये ऑलरेडी आहेच ना. ते बुकमध्ये आहेत तेच वहीमध्ये लिहिण्यात काही मिनिंग नाहीये. पण नोट्स कशा काढायच्या म्हणतोय मी, की फक्त क्वेश्चनच ठेवायचा, हेडिंग ठेवा फक्त त्याची, आणि ते आठवलं पाहिजे. मग जे काय केलं ते आठवलं पाहिजे. ठीक आहे सर. अजून कोण कोण आहे? हे जे गप्प बसलेली मंडळी आहे त्यांनी एक एक प्रश्न विचारा, चला पटपट सुरू करा. एक 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 कोणी चार्ट मध्ये काय लिहिलंय का? एक मिनिट, आवाज तुटतोय. सर हो सर 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 रंजन कोळंबे सर, तर चालेल का? ओके चालेल, काय हरकत नाही. अपूर्वा, कॅन यू प्लीज एक्सप्लेन इट इन मराठी बिकॉज इट्स क्वाइट डिफिकल्ट टू स्विच द लँग्वेज ऑल थिंग्स वन इन मराठी. कॅन यू प्लीज एक्सप्लेन इन द मराठी? अपूर्वा, मला वाटतं तू इंग्लिश खूप भारी लिहिते, तर कशाला एक्सप्लेन मराठीमध्ये हवंय? अपूर्वा आहे का? अपूर्वा पिंपरे. बट ठीक आहे, तिचा प्रश्न काय आहे की कॅन यू प्लीज एक्सप्लेन इट इन मराठी बिकॉज इट्स क्वाइट डिफिकल्ट टू स्विच द लँग्वेज ऑल द थिंग्स गिव्हन इन मराठी. मला ह्यावरून वाटतं की आपली इंग्लिश बेटर आहे, गरज मराठीमध्ये एवढी काही वाटत नाहीये. कोणत्या गोष्टी एक्सप्लेन मराठीमध्ये हव्यात त्या जर कळाल्या तर बेटर होईल. सर लेक्चरच्या आधीच मेसेज आला होता वाटतं तो. आता लेक्चर हे होत चाललंय, नाही, सुरुवातीला 5 ते 20ला 5 ते 20ला पडला होता. बरं हरकत नाही, ओके ठीक आहे. त्यानंतर आहे कॅन्डी माइट बी ओके USA. अच्छा, काही लोकांना नेल्सन मंडेला आठवले. ओके, मराठी मधून एक्सप्लेन कराल का? मला वाटतं सगळ्यांनी मराठीमधून एक्सप्लेन कराल का विचारलं. हे मराठीमध्ये जर नाही, म्हणजे मराठीमध्येच आहे बऱ्यापैकी, पण तरी पण काही गोष्टी समजल्या नाही आहेत का? नाही सर, समजलं बऱ्यापैकी. हा, असं काय त्यानंतर काय नाही दिलं सर, सगळं कॅच समजलंय सर. समजल्यात ना? येस येस सर. सर. ओके 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 ठीक आहे. अजून कुणाला काय अडचण आहे? सर ते कंबाईन बाबत थोडस बोला, सांगाल का सर? हे राहिलेले आता अच्छा, 30 हा. 29 दिवस आहेत, कसे डील करू काय? ओके, आपल्या याच्यामध्ये काही लोक असणार आहे ज्यांनी कंबाईनचे पण फॉर्म भरले असतील, त्यांची 4 सप्टेंबरला एक्झाम, बरोबर? आता कंबाईनच्या बाबतीत मी कधी काही एक्झाम तशी काही दिलेली नाही किंवा त्याच्याविषयी मला थोडं बोलणं पण संयुक्तिक नाही वाटत, परंतु 2-4 गोष्टींची नेहमी हे करा की इथून पुढे ज्यावेळेस एक्झामची डेट अनाऊन्स होते त्यावेळेस पहिली आपली नॅचरल रिॲक्शन अशी असते की ते आपण दिवसभर किंवा वर्षभर आपण काहीच केलेलं नाहीये, आपण एकदम मठ्ठ आहोत, आतापर्यंत आपण काय केलं, किती वेळ घालवला हे सगळं आठवायला लागतं, आणि दुसऱ्या अर्थी की आता आपलं काय होणार नाहीये. ह्या जर फिलिंग्स आणि हे जर विचार येत असतील ना तर ते नॅचरल आहे, थोडस दुर्लक्ष करा. आता इथून पुढे काय गोष्ट आहे की आपलं माइंड झालेलं असतं अलर्ट आता, आणि ह्या अलर्टनेसचे 2 फायदे आहेत. पहिला फायदा की ते इतकं रिस्पॉन्सिव्ह बनलेलं आहे की तुम्ही आता काही पण वाचा ते ग्रास्प करेल, जर तुम्ही आपल्या परीक्षेच्या प्रती सिरियस असाल तर. म्हणजे त्याला आपल्याला हे माहित आहे, डेडलाईन थेरी माहित आहे. डेडलाईन थेरी काय काम करते की जशी जशी डेडलाईन जवळ येते तसं तसं आपण जास्त अलर्ट होतो, आपलं माइंड त्यासाठी रेडी असतं, काही पण गोष्टी ग्रास्प करायला रेडी असतं. आपल्या युनिव्हर्सिटीच्या एक्झामचं उदाहरण घ्या, आपण 2 दिवसामध्ये अभ्यास करून पण एक्झाम दिलेली आहे आणि चांगल्या पद्धतीने मार्क्स पण घेतलेले आहेत. सो याचा अर्थ आहे की कॅपॅसिटी आपल्या सर्वांकडे असते, फक्त ते कॅपॅसिटी यूज करण्यासाठी माइंड कशा पद्धतीने प्रिपेअर्ड असतं ना, इट ओनली मॅटर्स. सो हा सगळा खेळ मनाचा असतो. आता यातला पहिला पार्ट सांगितला की सगळ्यात महत्वाचा हा अलर्ट झालेला आहे, याला ग्रास्पिंग खूप वाढलेले आहे, त्याच्यामुळे जास्तीत जास्त वेळ अभ्यासाला कसा देता येईल एवढं बघायचं, नंबर 1. आणि ह्या 2 गोष्टी परत एकदा बघा, शेवटचे 3 वर्षाचे ह्या प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर बघा, कंबाईन प्रिलिम्स लास्टचे 3 इयर्स, ठीक आहे ना? म्हणजे 17, 18, 19 एवढे जरी बघितले तरी ओके, ते प्रश्न विचारले गेले कसे. आता 100 मार्काचा जर पेपर ना, तर यात मला असं वाटतं की सगळे वाचून होणे हेच एक प्रकारची एक व्हिक्टरी असते आपली, कारण खूप लोकांचं ते वाचूनच होत नाहीये. ज्याच्यामध्ये आपली कमांड ज्याच्यावर आहे,
काही लोकांची मॅथवर कमांड असते, काही लोकांची करंटवर कमांड असते, काही लोकांची स्टॅटिक पार्टवर कमांड असते. त्यामुळे आपला एरिया ओळखा की कोणत्या एरियामध्ये आपण जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीनं मार्क घेऊ शकतो. आणि 1/4 निगेटिव्ह असल्यामुळे मला तर पर्सनली असं वाटतं की मॅक्झिमम अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न असावा. कारण जर तुम्ही 10 पैकी जे 10 सोडलेले आहेत तुम्ही असं समजा, त्याच्यापैकी जर तुमचे 2 बरोबर आले आणि 8 चुकले तरी देखील तुमचा स्कोर 0 होतो. परंतु जर तुमचे 3 बरोबर आले आणि 7 चुकलेले आहेत तर तुम्ही प्लस मध्ये असता, लक्षात घ्या. आणि इथं छोटा देखील पॉईंटचा मार्कचा फरक म्हणजे खूप मॅटर करतं. सो सगळं अटेम्प्ट करायचा प्रयत्न करा, बट ब्रॅकेटमध्ये हे नेहमी सांगेल की काहीतरी लॉजिक पाहिजे. एखादा आन्सर तुम्ही बी सिलेक्ट केलंय तर बाकी ए सी डी का नाही केलं याची पण थोडी उकल थोड्या वेळात झाली पाहिजे, की हे मी बीच का सिलेक्ट करतोय बाबा, ह्याला काय रिझन्स आहेत, प्रश्नामध्ये काही क्लू मिळतोय का तुम्हाला, बाकीचे ऑप्शन डिलीट होत आहेत का. एकही ऑप्शन डिलीट होत नाहीये, अशा वेळेस मात्र अटेम्प्ट नका करू. पण एक ऑप्शन डिलीट झालाय तुमचा ऍट एनी हाऊ, म्हणजे तुम्ही कोणत्याही पद्धतीनं प्रश्न वाचून 4 ऑप्शन पैकी एक ऑप्शन डिलीट केलेला आहे, अशा स्टेजमध्ये तुम्ही तो अटेम्प्ट करायला पाहिजे, माझं पर्सनल मत आहे. आणि मॅक्झिमम अटेम्प्ट कसा होईल याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. पण याचा अर्थ बिलकुल नाहीये की तुम्ही ते ह्याच्या कॉइन सारखा मधला छापाकाटा करून किंवा देवाचं नाव घेऊन 1 2 3 4 3 4 4 असं बिलकुल करायचं नाही. ज्याला आन्सरला तुम्हाला ऍटलिस्ट 2 लॉजिकल रिझन्स आहेत हे आन्सर असण्याचे, किंवा मी कुठतरी वाचलंय आणि हे बाकी 3 त्याच्या जवळपास नाहीयेत म्हणून मला वाटतंय, हा एक रिझन झालं. आणि क्वेश्चन मध्ये बाकीचे ऑप्शन त्याच्या खूप लांब लांबचे आहेत, किंवा 2 ऑप्शन्स एकमेकांशी कॉन्ट्राडिक्ट आहेत. लक्षात येते. आता हा एक पॉईंट लक्षात घ्या. सगळ्यात महत्वाचं ह्या एक्झामला जास्त अटेम्प्ट करायचा प्रयत्न करायचा वाचनाचा. ठीक आहे. जर एखादं गणित सुटत नसेल तर लिव्ह करा, काही प्रॉब्लेम नाही. ज्यावेळेस तुम्हाला काहीच येत नाही अशा वेळेस काय करायचं, है ना, अशा वेळेस काय करायचं, 2-4 ठोकताळ आहेत ते अप्लाय होतीलच असं नाही, त्याच्यामुळे त्याची काही गॅरंटी नाहीये. बट जेवढं काही आम्ही वापरलं बाकीच्या एक्झाम्स मध्ये तिथे चांगले त्याचे हे मिळाले, रिझल्ट आले. ठीक आहे ना. म्हणजे कसं बघा, थोडा विचार करा की 4 ऑप्शन्स पैकी मी ऑप्शन प्रश्न सांगूच नका, ऑप्शन वरतीच बोलू आपण, कारण काही आन्सर असे असतात की प्रश्न न बघता पण आन्सर निघू शकतात. हे कधी यूज होत आहे, ज्यावेळेस तुम्हाला काहीच येत नाहीये, एक ऑप्शन कटलाय तुमचा, आता अटेम्प्ट तर करायचा आहे पण त्याच्याविषयी तुम्हाला काहीच माहित नाही, आता काय करायचं. ठीक आहे ना. ह्या स्टेजच्या वेळेस 2-3 गोष्टींचा नीट वापर करा. पहिली गोष्ट अशी की पहिलं जे आन्सर असतं ते बऱ्यापैकी बरोबर असतं, पहिलं आन्सर. कारण ज्यावेळेस आपण हा विचार करतो पेपर सेट करण्याचा, शक्यतो जे जोड्या लावा असतात ना त्याच्यामध्ये, पेपर सेटर पहिल्यांदा आन्सर सिलेक्ट करतो, सेट करतो, आणि त्यानंतर बाकीचे ऑप्शन्स असतात ना त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन करतो. जनरली 60 ते 70% हे असं करतात एक्झाम्स, म्हणजे क्वेश्चन बनतात ते. म्हणजे जोड्या लावामध्ये शक्यतो पहिला आन्सर असण्याचे चान्सेस जास्त आहेत. ठीक आहे. दुसरं काय आहे की नेहमी लक्षात ठेवा की ज्या वेळेस 2 कॉन्ट्राडिक्ट असलेले विधानं, सपोज एक प्रश्न आहे आणि त्याच्याविषयी 4 विधान आहेत, आणि हे 4 विधानापैकी 3 आणि 4 हे कॉन्ट्राडिक्ट आहे, एकमेकांशी टोटल कॉन्ट्राडिक्ट आहे, समजताय, टोटल विरुद्ध आहे. तर नेहमी लक्षात ठेवायचं की हे जे सी आणि डी हे जे कॉन्ट्राडिक्ट विधान आहे ते नेहमी एकत्र कधीच येऊ शकत नाहीत. लक्षात येते. सी आणि डी जर हे एकमेकांशी कॉन्ट्रॅक्ट विधान असेल, टोटल अपोजिट विधान असेल, तर ते दोन्ही एकत्र येणार नाहीत. मग खाली ऑप्शन मधून ते दोन्ही जिथे जिथे आहेत, ऑल ऑफ दिस किंवा सी डी, हे डिलीट करायचे. आणि नेहमी लक्षात ठेवायचं की ह्या दोघांपैकी एक उत्तर असतं, जे एक तर विधान बरोबर असतं, ह्या दोघांपैकी एक तरी विधान बरोबर असतं. ह्याचा अर्थ फक्त ए बी जर असेल ते पण डिलीट करायचं, कारण सी आणि डी हे तर एकत्र असणार नाहीयेत, पण सी किंवा डी आन्सर मध्ये पाहिजे. हे डोक्यावरून नाही गेलं, परत एकदा सांगा, कळालं का तुम्हाला हे सांगा. हो सर, एकदम मस्त समजलं सर. हा, व्हेरी गुड. एखादा प्रश्न आहे त्याची 4 विधानं आहेत, तर 4 विधानापैकी जर तुम्हाला काही येत नसेल तर कोण कोणाशी कॉन्ट्राडिक्ट तर नाहीये ना, हे पहिले चेक करा. कॉन्ट्राडिक्ट असलेलं विधान आन्सर मध्ये, म्हणजे ते दोन्ही ऍट अ टाइम येणार नाहीयेत, त्याच्यातलं एक असण्याचे चान्स जास्त आहे. बरोबर. आता पुढं अजून एक असं असू शकतं की 4 ऑप्शन्स आहेत, एक विधान आहे, म्हणजे एक प्रश्न आहे त्याचे 4 विधान आहेत, आणि त्या 4 विधानापैकी आकडे असतात, आकडे.
अंक असतात. सपोज महाराष्ट्र राज्याचा ह्या गोष्टीमध्ये दुसरा क्रमांक आहे, त्यानंतर उत्तर प्रदेशचा ह्या याच्यामध्ये पहिला क्रमांक आहे, बरोबर आहे. आता तसं बघायला गेलं तर ही विधानं कॉन्ट्राडिक्ट आहेत का? बिलकुल नाही आहेत, वेगळे सेपरेट आहेत. महाराष्ट्र पहिला आणि युपी दुसरा. तरी देखील ही दोन्ही विधानं एकत्र येण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. थोडीशी सायकोलॉजीवर विचार करायचा आपण की पेपर सेटरला काय एक्सपेक्ट आहे. म्हणजे ह्याचा अर्थ आहे की मुलांना आकड्यामध्येच ते गलती म्हणजे आपल्याला ट्रॅप टाकू शकतो, बरोबर. आकडे जे असतात ना त्याच्यामध्ये ट्रॅप नक्की असतो. म्हणजे ह्या दोन विधानापैकी महाराष्ट्र पहिला आणि युपी दुसरा दोन्ही विधानं बरोबर असण्याचे चान्स खूप कमी आहेत आणि एक डेफिनेटली चूक आहे त्याच्यात. यामुळे ते दोन एकत्र असणार नाही. लक्षात आला मुद्दा? हो सर. हा, आकड्याच्या बाबतीत. आता याच्या पुढं तर मोठा जर आकडा असेल, खूप मोठा म्हणजे क्षेत्रफळ आहे एखाद्याचं, प्रिलिमच्या बाबतीत क्षेत्रफळाचा आहे किंवा अजून काय म्हणूया त्याच्यातला एखाद्या बजेटच्या संबंधी एखादी गोष्ट असेल किंवा एखाद्या हाईटच्या संबंधी असेल, खूप मोठा आकडा आहे जे की मुलांच्या लक्षात राहणं आयोगाला असं वाटतं की हे पॉसिबल नाहीये. सर्वसामान्य विद्यार्थ्याला हे लक्षात राहणार नाही असं ज्यावेळेस आयोगाला वाटतं आणि हे आपल्याला वाटायला पाहिजे की हे असंच आयोगाला वाटतंय, अशा वेळेसचे आकडे 90% बरोबर असतात. लक्षात आलं? म्हणजे ज्यावेळेस खूप मोठा आकडा असतो तो आकडा बरोबर असण्याचे चान्सेस जास्त आहेत. आणि ज्यावेळेस रँक असतात, रँक सेकंड, थर्ड, फोर्थ, एखाद्या 4 विधानामध्ये एकच विधान असं आहे की महाराष्ट्र याच्यामध्ये 5वा आहे, चान्स जास्त आहे हे विधान चुकीचं असण्याचं. पण त्याच 4 विधानापैकी एक विधान असं आहे की ह्याचं क्षेत्रफळ 4,03,052 वगैरे असं आहे, त्यावेळेस हा आकडा बरोबर असण्याचे चान्स जास्त आहेत. इथपर्यंत लक्षात आलं? हो सर. आता पुढचा, ज्यावेळेस गणित तुम्ही सॉल्व्ह करता, गणित सॉल्व्ह करत असताना ज्यावेळेस रेशोची विधानं असतात, याचा रेशो याचा गुणोत्तर वगैरे वॉट एव्हर, त्यावेळेस नेहमी लक्षात ठेवायचं की नक्की विचारलंय काय. डायरेक्ट खाली जायचं. सपोज 4 ओळीचा एक प्रश्न असतो मोठा, त्याच्यामध्ये असं असतं की एका घरामध्ये 6 लोक आहेत असं समजूया. आता एवढा मोठा तुमच्या ह्याला प्रश्न येणं अपेक्षित नाहीये कंबाईनच्या प्रिलिम्सला, पण राज्यसेवेच्या प्रिलिम्सला आलेला आहे सीसॅट मध्ये. तर 6 व्यक्तींचं एक कुटुंब आहे, त्या कुटुंबामध्ये या अशा जोड्या आहेत वगैरे वगैरे सगळं, कोण डॉक्टर आहे, कोण इंजिनियर आहे, कोण सीओ आहे, कोण वॉट एव्हर काय असेल. आणि खाली काय विचारलं जातं, आपण ते वाचायच्या आधीच काय करायला लागतो, हा 6 कुटुंब आहे का, लगेच आपण ते जाळी तयार करायला सुरुवात करतो. आकडे हे 6 झाले, ह्याच्यामध्ये हे ABCDEFG असं सुरू होतं आपलं बाय नॅचरली. पण हे आयोगानं आपल्याला वेळ घालवण्यासाठी दिलेलं असतं. ठीक आहे, उत्तर त्याने येत नाही असं नाही, पण ह्याला 2 मिनिटं लागतात. तुम्ही काय पहिल्यांदा करायचं की ऍक्च्युली विचारलंय काय, पहिल्यांदा खालच्या ओळीमध्ये जायचं डायरेक्ट. पहिल्यांदा तुम्हाला लक्षात येतं की एका कुटुंबामध्ये 6 व्यक्ती आहे, बस एवढंच वाचायचं आणि डायरेक्ट खाली जायचं. मग ह्यात विचारलं जातं की याच्यापैकी जोडी आहे, लक्षात खाली विचारलं जातं याच्यापैकी जोडी कोणती आहे, कळतंय का. मग आता परत सरळ जाऊन पहिल्यापासून प्रश्न वाचत यायचं व्यवस्थित. आता आपलं मॅग्नेटिक इफेक्ट तयार झाला. आपल्याला उत्तर काय काढायचं की जोडी कोणती आहे. कोणाचं स्पीकर चालू आहे, पद्मश्री स्पीकर. हा, तर पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल, पहिल्यांदा खाली काय विचारलंय ते बघायचं आणि मग ते जे विचारलंय ते शोधत शोधत वरून यायचं खाली, की बाबा एका कुटुंबामध्ये 6 व्यक्ती आहेत आणि विचारलेलं आहे की खाली कुटुंबापैकी खाली ह्याच्यापैकी खाली जोडी कोण आहे, जोडी म्हणजे आपल्याला माहिती आहे कपल कोण आहे. असा प्रश्न आयोगाने MPSC ला विचारलेला आहे आणि त्याचं पहिल्याच ओळीत उत्तर आहे की सी ही डी ची बायको आहे. लक्षात, म्हणजे खाली वाचायची गरज आहे का काय. आता खाली विचारले की मग खालीपैकी कपल कोण, डायरेक्ट तुम्ही सी आणि डी वर जायचं. असे पण प्रश्न असतात, त्याच्यामुळे शक्यतो काय करायचं अशा वेळेस पहिल्यांदा नक्की विचारले काय यावर जायचं आणि त्यानंतर मग प्रश्न वाचत असताना तुम्हाला डायरेक्ट उत्तर मिळतं किंवा तिथंच डायरेक्ट तुम्ही कट करत जाता. येते लक्षात. म्हणजे आता असं विचारलं की बाबा ए हे सी चे बाबा आहेत किंवा वडील आहेत, तर ते कपल होऊ शकत नाही ना, मग ए सी वाले ह्या जोडी कुठं कट करा. म्हणजे डिलिटिंग मेथड जास्तीत जास्त वापरायची आपल्याला सीसेटच्या गणितांच्या बाबतीत. पुढची गोष्ट, ज्यावेळेस ते गुणोत्तर वगैरे विचारले जातात त्यावेळेस सपोज 7:3 आहे, तर विचारलं जातं की मग ह्याच्यातल्या दह्याची किंवा दुधाची वॉट एव्हर काय असेल ते पाण्याची क्वांटिटी किती असेल. जर एखाद्याचं गुणोत्तर 7:3 आहे, तर ज्यावेळेस तुम्हाला काही येतच नाहीये आणि प्रश्न तर अटेम्प्ट करायचा आहे,
आणि त्याच्यामध्ये पहिलं दूध आहे आणि नंतरचं पाणी आहे 7 आणि 3चं असं गुणोत्तर आपण लक्षात ठेवूया. आणि त्यांनी नंतर दूध किती आहे असं विचारलं. अशा वेळेस नेहमी लक्षात ठेवायचं की जे गुणोत्तरामध्ये असतं त्याच्याच पटीत ती संख्या असली पाहिजे. 7-3 आहे ना, मग 7च्या पाढ्यामध्ये जे असेल मग ते 14 लिटर असेल, 7 लिटर असेल, 21 लिटर असेल, व्हॉटएव्हर. आणि तेच आन्सर असतं बऱ्यापैकी. ते लक्षात, कारण बाकीच्या ऑप्शन मध्ये तसं दिलेलं नसतं. 22 असतं, 23 असतं, 12 असतं. म्हणजे ज्या पटीमध्ये उत्तर काढू शकता तुम्ही त्या पटीमध्ये उत्तर काढू शकता. म्हणजे रेशो मध्ये जे विचारलेलं आहे त्याच्या पटीमध्ये शक्यतो ट्राय पहिला करायचा किंवा तो ऑप्शन चेक करून बघायचा. मग हे लक्षात, सपोज 7-3 असं दुधाचं आणि पाण्याचं रेशो आहे, त्यांनी विचारलेलं आहे. नंतर काय त्यानं मध्ये केलंय ते करू द्या. नंतर फक्त विचारलं दुधाचं किती असेल. मग अशा वेळेस चारही ऑप्शन ट्राय करण्याच्या ऐवजी त्याच्या रेशो मध्ये बसतंय 7-3 म्हणजे 7च्या पटीत दुधाचं विचारलं असेल तर मग 21 वाला ऑप्शन पहिले ट्राय करून बघायचा रादर दॅन 18 किंवा 24 वगैरे. ठीक आहे. सो एवढ्या थोड्याफार गोष्टी आहेत आपण जर येतच नसेल तर अटेम्प्ट करण्याच्या. बट ह्याच्यामध्ये रिस्क डेफिनेटली आहे, पण 50% पेक्षा जास्त रिस्क डेफिनेटली नाही. त्यामुळे जसं मी तुम्हाला म्हणालो की 10 पैकी तुमचे 3 जरी बरोबर आले तरी तुम्ही प्लस मध्ये असता, सोडून देण्याच्या भानगडीत न पडता. आणि ह्या जर पद्धती अवलंबल्या तर 10 पैकी डेफिनेटली मी सांगतो तुम्हाला 4 ते 5 आरामात यायला पाहिजे. डेफिनेटली अशा जर पद्धती तुम्ही वापरल्या तर. ठीक आहे. ठीक आहे. अजून काय? ओके सर. छान झालं सर. कंबाईनसाठी होईल फायदा असेल. हा, त्याने कंबाईनला जे शेवटच्या काही तयारी ट्रिक्सचा करतील याचा थोडस करू शकता फायदा. आणि अशाच पद्धती किंवा अशाच ट्रिक जरा शोधा जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल. ठीक आहे. अजून कोणाचं? सर ते कंबाईनच्या बाबतीत अजून एक असा क्वेश्चन विचारायचा होता. सर टाइम मॅनेजमेंट होत नाही. मग पद्मसिंह आहे. कंबाईन हम्म. हा, बोला बोला. सर आपल्या कंबाईनचं वेगळं सत्र होणार आहे. अच्छा अच्छा, ओके ओके ओके. हा, हा मग त्याच्यामध्ये जे कोणी घेणार आहात ते व्यवस्थित घेऊ शकतील, काय प्रॉब्लेम नाहीये. हो तरी पण ह्या गोष्टीचा थोडा फायदा झाला तर बघून घ्या. कंबाईनला हो जे कोणी चालेल. असतील किंवा ज्यांनी फॉर्म भरला ते पुन्हा आणखी क्वेरीज कव्हर अप होतील. ठीक आहे. सर तुम्हाला अजून बोलायचंय का कंबाईन विषयी? म्हणजे मी मध्ये नाही नाही इंटरप्ट नाही केलं. नाही नाही, माझा प्रश्न हाच होता की ज्याचा हा. प्रश्न होता कशा पद्धतीने घ्याव्या, काय ट्रिक्स वापराव्या किंवा काय लक्षात घ्यावं. आता टाइम मॅनेजमेंट विषय होता ना फक्त प्रश्न, तर त्याला एवढंच करा. आता हे सगळं एक्झाम जे असते फक्त नॉलेजची नसते. डेफिनेटली नॉलेजची एक्झाम असते आपली, बरोबर. तुम्ही ते नॉलेज किती स्पीडनं वापरता, इट ओनली मॅटर्स. मग अशा वेळेस तुम्ही 2-3 गोष्टी करू शकता की ज्याची तुमची पकड जास्त आहे पहिली, जर तुम्हाला जास्त वेळ लागत असेल तर तुमचा जो ग्रीन कोर पार्ट आहे पहिले, त्याच्यामध्ये तुम्ही तरबेज आहात, ती गोष्ट पहिल्यांदा घ्यायची. मग ती कोणत्या पण स्टेजला आलेली असेल. तुम्हाला जर वाटत असेल हे मला येत नाही, लगेच सोडून पुढच्या वेळेस डायरेक्ट स्किप होणं. काय काय वेळेस काय करतो आपण, थोडं इगोवर घेतो आणि त्याला अटेम्प्ट करायचाच. आता मी ऑलरेडी 1 मिनिट घालवलाय ना, मग आता पुढचा पण थोडे त्याला उत्तर येऊ शकतं. हा, तर ऑलरेडी त्याच्यामध्ये कसं राहतं की आपण 1 मिनिट ऑलरेडी त्यात घालवलेला असतो. आता इच्छा नसते आपली की पुन्हा आणखी थोडा वेळ देऊन पण आपण आन्सर काढू शकतो. अशा गोष्टी करत करत आपण त्या 2, 2.5, 3 मिनिटावर जातो आणि शेवटी उत्तर येतही नाही. आणि येत म्हणून आपण पुन्हा काय करतो की आता काहीतरी मारायचं म्हणून आपण काहीतरी वेगळं मारून येतो, ते चुकतं. म्हणजे एकतर आपण वेळ 3 मिनिटं पण घालवला आणि ते उत्तर पण चुकलेलं असतं. सो ज्यावेळेस तुम्हाला पहिल्यांदाच लक्षात येतं की आन्सर आपल्याला जमत नाहीये, थोडासा वेळ खाणारा आहे, तर लेट इट बी ना. त्याच्यानंतर तुम्ही दुसऱ्या राऊंडला ज्यावेळेस याल त्यावेळेस तुम्ही ते अटेम्प्ट करू शकता. ठीक आहे. अशा वेळेस मात्र अशाच ह्याच्यामुळे टाइम पुरत नाही. जिथं आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की काय सोडायला पाहिजे, आपल्याला टाइम पुरतो. पण ज्यावेळेस आपल्याला हेच कळत नाही की काय सोडायचंय आणि ते आपण सोडायचा अट्टहास करतो, त्यावेळेस मात्र चुकतं. ठीक आहे. सर हा. राज्यसेवेच्या कायद्यांविषयीचा तुमचा अप्रोच कसा होता? म्हणजे पेपर सोडवताना त्या 2 तासामध्ये आधी घ्यायचे, म्हणजे मी ऐकले 1-2 जणांकडून असं. 1 मिनिट. हा, काय म्हटलं? कायदेविषयी म्हणजे ऍक्च्युली जेव्हा आपण पेपर सोडवतो 2 तासाच्या वेळेस, तर आधी कायदे म्हणजे त्यात थोडा फॅक्च्युअल पार्ट जास्त असल्यामुळे लक्षात राहण्यासाठी थोडंसं कठीण जातं ते. तर त्याच्याविषयी तुमचा अप्रोच कसा होता एक्झाम मध्ये त्या 2 तासात? अच्छा, ते पेपर सोडवताना ऍक्ट विषयी का? हो ऍक्ट
आपले हा नाही, आता पेपर सोडवताना माझी वेगळी स्ट्रॅटर्जी होती की त्याच्यामध्ये पहिल्यांदा मी 2 ते 3 राऊंड करायचो. त्याच्यामुळं पहिल्यांदा जे प्रश्न आलेला आहे माझ्या सेटला त्या पद्धतीनेच मी जायचो. जर मला येत असेल तर मी तो सॉल्व्ह तिथेच करणार, आणि जर येत नसेल तर मी त्याचे ऑप्शन काय डिलीट होत आहेत का ते डिलीट करून तिथेच पेपरवरती ते क्रॉस करणार मी. त्या बी आणि सी ऑप्शन आहे ते त्याला कट करणार. मग त्याला काय ए आणि डी, हा ए आणि डी मधला ए आहे का डी हा मी दुसऱ्या राऊंडला करणार. पहिल्या राऊंडला जर मला तिन्ही येत असते म्हणजे 3 ऑप्शन कटतायत आणि एक उरतोय त्यावेळेस मी लगेच तिथे गोल करेल. पण 2 राहतायत त्यावेळेस मी त्याला कंपल्सरी दुसऱ्या राऊंडला गेल. काहीच्या ठिकाणी 3 राहतात म्हणजे एकच ऑप्शन डिलीट होतो, त्यावेळेस मात्र तो कंपल्सरी तिसऱ्या राऊंडला जाईल. आणि ज्यावेळेस काहीच सुटत नाहीये त्यावेळेस मी खाली त्याला डायरेक्ट स्किप करून खाली जाणार. म्हणजे अशा वेळेस ऍक्ट पहिल्यांदा असो किंवा ऍक्ट नाहीये हे शोधत नाही बसायचं, कारण त्याच्यामध्ये पण पुन्हा वेळ जातो. कारण कधी कधी येणारच आहे ना आपल्याला ते कोणत्या सेटला कुठं टाकलेला आहे हा प्रश्न आपल्याला त्याच्याशिवाय घेणं देणं नाहीये. आपल्याला हा प्रश्न आत्ता ह्या घडीला सुटत असेल तर सोडवायचा, अदरवाईज त्याचे ऑप्शन डिलीट करायचे आणि पुढच्या राऊंडला फक्त ते घ्यायचे. मग जर मला काही खूप प्रश्न येत नाहीयेत तर ह्याचा अर्थ माझ्या 45 मिनिटामध्येच मी 150 पर्यंत पोहोचेल. आणि मला खूप कमी प्रश्न असे आहेत की जे येत नाहीयेत, अशा वेळेस मी कदाचित 1.5 तास झाला तरी 150 वर नसेल. समजतंय ना. जर तुम्ही बॅकला जास्त सोडले तर तुम्ही लवकर पहिला फेरी पूर्ण करणार, आणि जर जास्त प्रश्न तुम्ही अटेम्प्ट केले तर खूप वेळानंतर तुम्ही खूप उशिरापर्यंत पहिलीच फेरीमध्ये राहणार. ह्या 2 गोष्टी आहेत. ठीक आहे सर. अं, अजून कोणाचं काय आहे? तर पेपर किती सोडायला अजून हवे? कुणाला प्रश्न आहेत का? माझ्या मते तुम्ही ओव्हरऑल विचारण्यापेक्षा GS2 बद्दल तुम्हाला काही शंका असेल तर विचारा. हा ते पण बेटर राहील. हा, कारण की आपण वेगळं सत्र आयोजित केलेलं आहे. त्यावेळेला तुमचे जे काही प्रश्न असतील कंबाईन रिलेटेड किंवा तुमचं टाइम मॅनेजमेंट असो, कारण की सत्र ठीक आहे. अजून काय? जर काही असतील प्रश्न तर वगैरे मेसेज कराल, काही प्रॉब्लेम नाहीये. त्या ग्रुपला आहेच, आणि माझा नंबर तुमच्याकडे टेलिग्राम बऱ्यापैकी वापरत असाल तुम्ही, व्हॉट्सअप पण आहेच. नसल्यास नंबर घेऊन घ्या 9922 040 739 739 9922 040 739. ठीक आहे. GS2 ला मॉक टेस्ट किती सोडवायला हव्या मिनिमम मेन्स साठी? आता हा GS2 ला मॉक टेस्टच्या बाबतीत थोडं एक लक्षात घ्या. ज्यावेळेस तुम्हाला आयोगाचा पॅटर्न लक्षात येतो त्यावेळेस मॉक टेस्ट जे आहेत ना कदाचित आपल्याला आपल्या स्ट्रॅटर्जी पासून दूरही नेऊ शकतात. हा पण एक धोका असतो, लक्षात घ्या. ज्यावेळेस तुम्हाला पक्क डोक्यामध्ये आहे की आयोगाचा विचारण्याचा पॅटर्न वेगळा आहे, आणि मॉक टेस्ट काही मॉक टेस्ट चांगले असू शकतात, काहीतरी बनवायच्या, हार्ड बनवायच्या. मुलांना असं वाटलं पाहिजे की आपल्याला काहीच येत नाही, आणि असं काही जे आपल्याला येत नाही ते हिथं मिळतंय, असा काही लोकांचा उद्देश असतो. त्याच्यामुळे मॉक टेस्ट ह्या आयोगाच्या धर्तीवरती आयोगाच्या पॅटर्नला धरून जर असतील तर मॅक्झिमम सोडवायला हरकत नाही. आणि मी तर म्हणेल की जर अशा पण प्रश्नपत्रिका असतील खूप हार्डवाल्या तर त्याच्या आन्सरला डायरेक्ट टिक करा. पहिले सोडवायच्या आधी डायरेक्ट टिक करा, आणि ऍज इन्फॉर्मेशन म्हणून ते क्वेश्चन वाचत राहा. फक्त इन्फॉर्मेशन, जज नका करू स्वतःला. ऍट द एंड ऑफ मतलब प्रिपरेशन, एक्झाम जवळ आहे आणि त्याच्या आधी तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवतायत, अशा वेळेस एक उलटा पण हे होऊ शकतं की एखादा पेपर तुम्हाला हार्ड जाईल आणि त्याच्यामध्ये स्कोर कमी येईल. त्यावेळेस स्वतःला जज नाही करायचं की आपला अभ्यास खूप कमी आहे आणि ह्या टेस्ट सिरीज नुसार तर माझा खूपच रँक कमी येतोय वगैरे वगैरे. तर त्यावेळेस ते मॉक टेस्ट सोडवत असताना हे बॅक माइंडला नेहमी ठेवा की ही फक्त मॉक टेस्ट आहे. जरुरी नाहीये की ऍज इट इज ते येईल. म्हणजे ज्याला चांगले मार्क पडलेत त्याने हुरळून पण जायचं नाही, आणि ज्याने खूप कमी मार्क पडलेत त्याला डिप्रेस पण व्हायचं नाही. मॉक टेस्ट ह्याचा फक्त एकच बेनिफिट घ्यायचा की त्या 2 तासाचं वातावरण आपल्याला मिळेल, आणि त्या 2 तासाच्या वातावरणामध्ये आपण कितीपर्यंत अटेम्प्ट करू शकतोय एवढ्या टेक्निकल पार्टसाठी मॉक टेस्ट द्यायच्या.
इन्फॉर्मेशन साठी आणि ऍप्लिकेशन साठी नाही. ठीक आहे. धन्यवाद सर. तुमचं मार्गदर्शन थोडक्यात पण खूप छान लाभलं मुलांना. मी नक्कीच आशा बाळगते की ते त्याचा अवलंब करतील त्यांच्या अभ्यासामध्ये. हम्म. अं, ठीक आहे. चला आपण ओके. बरं बरं. नाही बोला सर, अजून काय असेल तर. नाही मी टाटा बाय बाय करणार होतो. बरं बरं. पुन्हा एकदा धन्यवाद. ओके, थँक्यू. प्रथेप्रमाणे आपण प्रार्थनेला सुरुवात करावी. माझी आशा आहे की तुम्ही सर्वांनी प्रार्थना पाठ केलेली असेल. ठीक आहे. नमो जन्मभूमी जिथे जन्मलो मी, नमो मातृभूमी जिथे वाढलो मी, नमो कर्मभूमी जिच्या सर्व कामी, जिजो देह माझा प्रभू प्रार्थितो मी. भारत माता की जय. ओके, भारत माता की जय. ओके, थँक्यू व्हेरी मच. ऍक्च्युली मला तुमच्यासोबत डिस्कशन करता मला जास्त असा एन्जॉय आला. पुन्हा एकदा अभ्यासामध्ये असल्याचा फील आला. ऍक्च्युली आय लाईक द गायडन्स. जे आपण वेळेस तुम्हाला काही वाटेल त्यावेळेस डेफिनेटली तुम्ही मेसेज किंवा कॉल कराल, किंवा बाकीचे कदाचित अजूनही पुढचे लेक्चर्स कदाचित होतील त्यावेळेस वेळ मिळाला तर मी डेफिनेटली येईल, किंवा पुण्यामध्ये माझं येणं जाणं राहतं त्यावेळेस वर्धेमध्ये प्रत्यक्ष चर्चा करता येईल. ठीक आहे. ओके, थँक्यू व्हेरी मच. नक्की सर. पुन्हा थँक्यू. तर आपण सर्वांनी लेफ्ट होऊ शकता विद्यार्थ्यांनी.